क्वेश्चन नंबर 31 योग्य विधाने निवडा, हिस्ट्री संबंधित आहे. बघा आयोगाचा एक तुम्हाला सगळ्यात महत्वाचा हिस्ट्री बद्दल काय माहिती आहे का, सगळ्यात जर आज पुस्तकामध्ये सगळ्यात जास्त जर पुस्तकं असतील कोणाची आपल्या एमपीएससी मध्ये ते हिस्ट्रीसाठी अवेलेबल आहे. आणि त्याचा आउटपुट जर विचार केला खूप कमी आहे. तुम्ही जेवढे बुक्स वाचाल तेवढ्या हिस्ट्रीला प्रॉब्लेम मध्ये. आणि तुम्हाला आताही सांगतोय कारण क्वेश्चन काढणारा जो प्रीचेक क्वेश्चन असते याला काहीच सांगता नाही. कारण आधुनिक महाराष्ट्र इतिहास म्हणला तर ते आधुनिक महाराष्ट्रात काही करू शकते. आणि प्रत्येकाचा रेफरन्स कारण ते ऑलरेडी कुठल्या तरी युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डीन कोणतरी असतात, त्यांचे ऑलरेडी 2-2 विषयामध्ये PhD असतात, त्यांचे रेफरन्स एवढे भयानक असतात की आपण त्याच्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही. पण नॉर्मली मी इतिहासाच्या बाबतीत नेहमी सांगतोय की तुम्हाला मागच्या वर्षीचा पेपर आतापर्यंत इतिहासात सगळ्यात सोपी प्रश्न होता. इतिहासामधला पेपर मागच्या वर्षीचा सोपी होता एवढ्या 10 वर्षामध्ये. याच्यामध्ये चान्सेस काय आहे, तुमचे 15 पैकी 70 ते 80% म्हणजे माझं म्हणणं आहे की 85% तुम्ही क्वेश्चन सोडवा जेवढे असतील एकूण क्वेश्चन. म्हणजे हिस्ट्रीच्या बाबतीत जर कठीण पेपर वाटला तर तुम्हाला मिनिमम 70, 75, 80% एवढेच मार्क मिळाले तरी सफिशियंट आहे. तरी तुम्ही इन होता बाकीच्या याला सपोर्ट. कारण काय होतं, इतिहासाला खूप करतो आणि आपण मायनसमध्ये जाण्याची भीती असते. सगळ्यात महत्त्वाचं आहे इतिहासाला जर तुमचे 12 जरी टॅकल झाले 10 जरी बरोबर आले तरीही तुम्ही बाकीच्या स्कोअर पूर्ण ओव्हरलुक चांगला आणू शकता इतिहासाच्या बाबतीत. कारण इतिहास असा आहे की तुम्ही जेवढे रेफरन्स वाचाल तेवढा प्रॉब्लेम येते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणजे एक सांगतोय की इतिहासाच्या रेफरन्सला एक सगळ्यात महत्त्वाची आपल्याला प्रश्न जे कंबाईनला आहे तो महाराष्ट्रावर सर्वात जास्त फोकस असतं. म्हणजे असंही नाही की महाराष्ट्रावर फोकस असतो, कारण तुम्ही मागच्या 3-4 वर्षाचं अनालिसिस केलं, पुन्हा 15 पैकी 10 प्रश्न भारतावर पण विचारले आहेत त्यांनी, महाराष्ट्रावर 5 विचारले. एकदा महाराष्ट्रावर 10 प्रश्न विचारले, भारतावर 5 विचारले. तो बॅलन्स इकडे तिकडे करतात. मागच्या वर्षीचा बघितलं तर 7 प्रश्न भारतावर विचारले आणि 8 प्रश्न कशावर विचारले, महाराष्ट्रावर विचारले. म्हणजे बॅलन्स दोन्ही पण ठेवलेले आहेत त्यांनी. मग अशा वेळेस काय करायचा, एक सगळ्यात महत्वाचा तुमची जी जुनी 11वीची बुक्स आहेत 11 स्टेट बोर्डची, ही स्टेट बोर्डची कंपल्सरी पुस्तक कंटिन्यू ठेवा. एक पुस्तक जर तुमचं वाचन होतच असेल तर गाठाळ सरांची पुस्तक आहे महाराष्ट्राची, ती करा. त्यातले काही पॉईंट करून ठेवा फक्त, म्हणजे तुम्हाला 11वीला सबस्टिट्यूट म्हणून तुम्ही वापरू शकता ती. आणि भारताचा आधुनिक भारतासाठी एकच बुक्स वापरा, कोळंबे सरांची. त्याच्यातली पूर्ण वाचायची गरज नाही. स्टार्टिंगचे जे काही हे असतील काय म्हणते त्याला म्हणतो आपले पेजेस, जे काही आधी 1857च्या उठावाच्या आधीचे वगैरे म्हैसूर वगैरे जे काही युद्ध आहे ते करूच नका पुस्तकात. फक्त बाकीचे जेवढे असतील म्हणजे 1857च्या उठावापासून सगळे हे सगळे कोळंबे सरांच्या पुस्तकातून करा, कोळंबे सरांच्या. आणि हे जेवढं काही झालंय, जर तुम्हाला हे असेल कंटिन्यू, जर वेळ कमीच असेल तर सरळ एकनाथ पाटील सरांचा काय करायचा, ठोकळा कंटिन्यू ठेवा. जर हे जमलंच नसेल एवढं वाचायला तर 11वीचे पुस्तक आणि एकनाथ पाटलाचा ठोकळा एवढं जरी केलं तुम्ही 5 ते 6-7 प्रश्न 100% तुमचे बरोबर येते त्या याच्यावरून. जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला वेळच मिळत नाही पुढच्या, कारण आता सगळंच वाटतं वेळ भेटते, जसा एप्रिल महिना येईल तसं काहीच वेळ भेटणार नाही कोणाला. म्हणून हे एक टॅकल करून बघा. म्हणजे चान्स हिस्ट्रीला खूप प्रयोग करू नका. मी आताही सांगतो, तुम्ही जेवढं जास्त करता 2-2, 3-3 महिने वेळ घालवता हिस्ट्रीमध्ये, आउटपुट काहीच येत नाही. मग त्याच्यावर हाच एक उपाय आहे की कमीत कमी बुक्स जास्तीत जास्त रेफर करणे आणि जमले तर 12 पर्यंत आपला टॅकल करणे क्वेश्चन. म्हणजे बरोबर आले तर ठीकच आहे 12 पर्यंत, 12, 13, 14 पर्यंत. ओके, चला पहिला क्वेश्चन आपण बघू. 31वा योग्य विधानाची निवड करा. डिसेंबर 1887 मध्ये पंडिता रमाबाईंनी सॅन फ्रान्सिस्को शहरात रमाबाई असोसिएशनची स्थापना केली. आता बघा पंडिता रमाबाई ह्या 1886 ते 1889 एवढ्या काळात त्या अमेरिका दौऱ्यावर होत्या. 3 वर्ष त्या अमेरिकेत होता, म्हणजे साधारणतः 3-1 वर्ष त्या अमेरिकेत होता. आणि तिथंच अमेरिकेत असताना पंडिता रमाबाई यांनी डिसेंबर 1887 ला काय केलं, सॅन फ्रान्सिस्को नाही तर बोस्टन शहरामध्ये ठीक आहे, बोस्टन शहरामध्ये यांनी काय केले, रमाबाई असोसिएशनची स्थापना केली. बघा 1888 मध्ये या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 1888 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये या रमाबाई असोसिएशनची उपशाखा स्थापन केली होती त्यांनी. या रमाबाई असोसिएशनची सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपशाखा 1888 ला स्थापन केली होती. एवढं, त्यामुळे ही स्टेटमेंट आपल्याला चुकीची ठरते. नंतर आहे 1889 रोजी मुंबई येथे शारदा सदन संस्थेच्या स्थापना समारंभाच्या अध्यक्षांनी काशीबाई कानिटकर होत्या. आता ही स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. बघा आयोगाचे काही काही टॉपिक आहेत त्याच्यावर हिस्ट्रीला बरोबर फोकस केले जाते. जसं लॉर्ड कर्जन, लॉर्ड डलहौसी हे गव्हर्नर जनरल त्यांचे आवडते आहेत आयोगाचे. वॉरन हेस्टिंग नंतर जर सगळ्यात जास्त आवडत कोणाला असेल आयोगाला तर एक सगळ्यात मोठा आवडते लॉर्ड कर्जन, जो 1899 ते 1905 दरम्यान भारताचा काय होता, गव्हर्नर जनरल होता.
दुसरा डलौसी यांच्यावर प्रश्न विचारते आणि वॉरंग हेस्टिंग यांच्यावर. तसेच आपले काही समाजसुधारक आहेत याच्या महाराष्ट्रात, तसेच पंडिता रमाबाई फोकस, ज्योतिबा फुलेंवर, महात्मा ज्योतिबा फुलेंवर, डॉक्टर बी आर आंबेडकर, छत्रपती शाहू महाराजांवर, तसे बाळशास्त्री जांभेकर त्यांच्यावर, तरखडकर एक आवडता असते. म्हणजे याच्यावर ते काय करतात, फिरून फिरून एक वर्ष तरी प्रश्न टाकतातच त्याच्यावर. ठीक आहे. ब बरोबर आहे शारदा सदनामधील. आणि अशाच बघा, तुमचा जर अभ्यास व्यवस्थित वाटत असेल समाजसुरक्षा किंवा कोणत्याही टॉपिकवर, तर एलिमिनेशन पद्धत पहिले लागू करायची. म्हणजे अशा वेळेस झाला बघा, आपल्याला योग्य विधान विचारलंय आणि ऑलरेडी अ चुकीचा आहे, त्यामुळे हा तर पर्याय येणारच नाहीये. अ क बरोबर आहे, म्हणजे या चान्सेस राहू शकते. ब आणि क हे पण म्हणजे आपण जवळपास करू शकतो. अ ब क सगळेच चूक म्हणते, म्हणजे आपल्याला पूर्ण पर्याय वाचावंच लागते. आणि अ ब क चूक म्हणल्यानंतर ब ऑलरेडी काय इथं बरोबर आहे आपल्या इथं सुद्धा ब बरोबर आहे, त्यामुळे हा सुद्धा पर्याय उडतो, हा सुद्धा पर्याय उडतो आणि हा सुद्धा पर्याय उडतो. मग राहिला का अ व क चूक. शारदा सदनमध्ये अभ्यासक्रम भारतीय शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने तयार केला आहे. आयोगाने आता ते टॅकल चालूच केलेल्या पद्धत की एखादी शब्द वगळून टाकायचा आणि जसे तसे आपल्याला वाटते ते स्टेटमेंट आपण कधीतरी आपला सबकॉन्शियस माइंड सांगतो की वाचलं आहे आपण कुठेतरी, आणि आपल्याला वाटते हे अभ्यासक्रम अनुषंगाने तयार केला होता, आपण पंडिता रमाबाईच्या चॅप्टरमध्ये करतोय. पण गंमत कसं आहे, त्यांनी जो अभ्यासक्रम केला होता शारदा सदनमध्ये, तर तो अभ्यासक्रम भारतीय नाही तर कुठल्या अमेरिकन शिक्षण पद्धतीच्या अनुषंगाने त्यांनी तयार केलेला होता. त्यामुळे अ आणि क सुद्धा चूक. तर इतिहासामध्ये शक्यतो एलिमिनेशन पद्धतीचा वापर करा. जर तुम्हाला परफेक्ट 2 तरी स्टेटमेंट बरोबर असतील, रिस्क घ्यावंच लागणार हिस्ट्रीला. जर तुमचा खूप झाला नसेल तर मी तर शक्यतो तुमचं पॉलिटीमध्ये एलिमिनेशन पद्धत, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी चांगला जर अभ्यास झाला एलिमिनेशन पद्धतीचा वापरही होत नाही जास्त करणे, पण हिस्ट्रीमध्ये शक्यतो एलिमिनेशन पद्धत वापरा, कारण काही स्टेटमेंट आपल्याला माहितच नसते काही गोष्टीमध्ये. ठीक आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याला खरंच माहित नसते ते बरोबरच असते, आपल्याला वाटते आपण नाही वाचलं म्हणून माहित नसते, असं आपल्याला वाटते की आपल्याला माहित नाही आहे आणि आपलं वाचन बी झालं नाही त्यामुळे चुकीची असं वाटते, पण ते आयोग बरोबर असते. ठीक आहे. त्यामुळे पर्याय फक्त अ आणि क चूक आहे, म्हणजे हा पर्याय. हा नंतर आपला क्वेश्चन उठावाशी संबंधित व्यक्ती यांच्या योग्य जोड्या लावा. तर त्र्यंबकजी ढेंगडे आहे, नागपूरचे राजेश आप्पाजी भोसले आहे. आता बघा, भोसलेंचा गोंड जमातीचा उठाव होता, सबनिक गायकवाड यांचा ते कोल्हापूर गटकरांचा उठाव होता, आणि त्र्यंबकजी ठेंगडे यांच्या भिल्लांचा उठाव संबंधित होता, आणि भाऊजी खेरे आणि नाना दरबारे हे कोळ्यांच्या उठावाशी संबंधित होते. त्यामुळे पहिल्याला 4, दुसऱ्याला 2, 3, पहिल्याला 4, हा पर्याय नंबर 3 हा पर्याय बरोबर येते. ठीक आहे. हा एक तुम्हाला माहित असेल, भिल्लांचा उठाव जो कोणी दडपून टाकलाय तो कोण होता, कॅप्टन ब्रिग्ज होता. हा महत्वाचा आहे, ब्रिग्ज यानं उठाव दडपून टाकला होता भिल्लाचा. नंतर क्वेश्चन नंबर 33, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर ह्या व्यक्ती कोणत्या संघटनेशी संबंधित होता. बघा, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर हे सगळ्यात आपल्याला कधी कधी होऊ शकते सत्यशोधक समाज आपला पर्याय येऊ शकते. तर पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची काय आहे, तर हे तिन्ही लोक आपल्या पुणा सार्वजनिक सभा जे 1870 मध्ये 1 जानेवारी 1870 मध्ये जी स्थापन झाली होती, आपले कोण होते, पर्वतीचा जो ट्रस्ट होता यांच्या जो भ्रष्टाचार वाढला होता त्याच्यासाठी जी संघटना स्थापन केली होती, पुणा सार्वजनिक सभा स्थापन झाली होती, आणि ते कोणी केली होती, सार्वजनिक काका गवा जोशी, सार्वजनिक काका यांनी स्थापन केलं होतं रानडेच्या सहकार. पण संस्थापक होते कोण, तर सार्वजनिक काकाच होते, पण अध्यक्ष जे करण्यात आले होते ते औंचे म्हणजे पटवर्धन यांना करण्यात आले होते. ठीक आहे. तर हे कोणते, हे संबंधित कोण आहेत, सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर हे संबंधित आहे. जेव्हा सार्वजनिक काकांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पश्चात जे पुन्हा सार्वजनिक सभेला काम करण्याचा प्रयत्न केला होता ते होते सदाशिव गोवंडे, शिवराम साठे, सीताराम चिपळूणकर. त्यामुळे पुन्हा सार्वजनिक सभेशी संबंधित हे व्यक्ती आहे. दुसरी महत्वाचे म्हणजे हे पुन्हा सार्वजनिक सभा पुढे भविष्य 1896च्या दरम्यान लोकमान्य टिळकांनी ती काय केली, हायजॅक केलेली होती, आणि त्यांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. कोण, लोकमान्य टिळकांनी. तर त्यावेळेस न्यायमूर्ती रानडे आणि कोण आपले गोखले, नामदार गोखले यांनी डेक्कन सभा ही काय केली होती, स्थापन केली होती. ठीक आहे. त्यामुळे हे पुन्हा सार्वजनिक सभेशी संबंधित आहे, फक्त बरोबर. हा नंतर 34, योग्य पर्याय निवडा. श्रीपतराव शिंदे यांनी विजयी मराठा या वृत्तपत्रातून जमीनदाराकडून शेतकऱ्यावर होणारा अन्याय, अत्याचार, शोषणाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी शेतकरी सैन्य उभारण्याची सूचना केली. पहिली गोष्ट, सीताराम शिंदे हे व्यक्ती आणि विजयी मराठा हा वृत्तपत्र बरोबर आहे.
तर पण ही स्टेटमेंट का चुकीची आहे? सीताराम शिंदे यांनी विजय मराठा या वृत्तपत्रामध्ये शेतकऱ्यांची एक संघटना असावी असं प्रतिपादन केलं होतं. कोणत्या वृत्तपत्रामध्ये? विजय मराठा. त्यांनी शेतकरी सैन्य उभारावं असं नाही सांगितलं होतं. आणि शेतकरी सैन्य उभारावं असं कोणत्या वृत्तपत्रात सांगितलं होतं? तेज वृत्तपत्रात सांगितलं होतं. कोणत्या? तेज. आणि ते होते दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकर यांच्यावर 2-3 क्वेश्चन टाकलेले आहेत या टेस्टला. दिनकरराव जवळकरांच्या संबंधित क्वेश्चन होते. दिनकरराव जवळकरांनी ते ज्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जमीनदारांकडून शेतकऱ्यांचे अन्याय अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध संघर्ष करण्यासाठी शेतकरी सैन्य उभारण्याची सूचना ते ज्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दिनकरराव जवळकरांनी प्रतिपाद केले होते. त्यामुळे हा स्टेटमेंट चुकीचा आहे. नंतर बघा ब. मुकुंदराव पाटील यांनी दिनमित्राच्या प्रारंभीच्या 7 अंकात शेतकऱ्यांची निकृष्ट स्थिती आणि ती दूर करण्याचे उपाय यावर लेखमाला चालवली होती. बघा मुकुंदराव पाटलांनाच दिनमित्रकार म्हणले जाते. बघा 2 वृत्तपत्र एकदम जवळपास जवळचे आहे. एक आहे दीनबंधू आणि दुसरा वृत्तपत्र आहे दीनमित्र. आता बघा दीनबंधू म्हणजेच कोण? कृष्णराव भालेकर यांचा, जो 1877ला काढलेलं होतं. त्यांचाच मुलगा मुकुंदराव पाटील. पण तुम्ही म्हणाल हे मुलगा कसा? त्यांनी आपल्या मुलीला काय केलेला होता? दत्तक दिलेला होता. तेच होते मुकुंदराव पाटील. आणि या मुकुंदराव पाटलांना 1884च्या दरम्यान हा दिनमित्र सुरू, म्हणजे यांच्या पहिलेच होता हा वृत्तपत्र दिनमित्र सुरू केलं. आणि मुकुंदराव पाटील याच्यातच लेखले याच्या दिनमित्रामध्ये. आणि हे मुकुंदराव पाटलांचे दिनमित्र म्हणून त्यांना दिनमित्रकार म्हणले जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, फक्त ब बरोबर आहे. हा, नंतर क्वेश्चन आहे 35. माझ्या याच्यात चेंज झाला. फॅक्टरी ऍक्ट 1881च्या तरतुदीबद्दल अयोग्य विधाने निवडा. अयोग्य कोणते आहेत ते निवडा. ठीक आहे, अयोग्य निवडायचं आहे. बघा 1881चा हा फॅक्टरी ऍक्ट जो होता तो पहिला फॅक्टरी ऍक्ट होता. त्यानंतर 1891चा फॅक्टरी ऍक्ट आलेला होता. ठीक आहे, आणि या अर्बुट नॉट याचे अध्यक्ष होते या फॅक्टरी ऍक्टचे. त्याच्यात तरतुदी काय होते? 9 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलांना कामावर घेऊन येतात. त्यांनी सांगितलं होतं की ते 6 ते 12 वर्ष वयोगट असलेल्या 6 म्हणजे 7 वर्ष 7 ते 12 वर्ष वयोगट असलेल्या 7 ते 12 वर्ष वयोगट असलेल्या मुलांना कामावर घेऊ नये. म्हणजे 12 वर्षाखालील मुलांना कामावर घेऊ नये अशी पण स्टेटमेंट आयोग टाकू शकते. त्यामुळे ही स्टेटमेंट बरोबर आहे, पण आपल्याला अयोग्य विचारलेली आहे. नंतर बघा 12 वर्ष वयाच्या बालका दिवसातून 9 तासापेक्षा अधिक कामावर ठेवू नये. त्यामुळे हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे? बरोबर आहे. ही स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे, हा कायदा 200 पेक्षा अधिक कामगार असलेल्या गिरण्यांसाठी लागू होता. तर किती? 100 पेक्षा अधिक कामगार असलेला आहे. त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. आणि ड. कारखान्या निरीक्षणासाठी निरीक्षकाची इन्स्पेक्टरची नियुक्ती करावी. तर ही स्टेटमेंट बरोबर आहे. ब आणि ड बरोबर आहे, पण आयोगाने विचारलं आपल्या टेस्टमध्ये विचारलं आपल्याला अयोग्य. तर अ आणि क जिथं बरोबर असेल तो पर्याय बरोबर आहे. ठीक आहे, अर्बुट नॉट लक्षात ठेवा. हा, 36 क्वेश्चन नंबर 36. शाहू महाराजांनी 12 जुलै 1919 रोजी कोल्हापूर एरियामध्ये त्यांच्या संस्थानामध्ये विवाह संबंधित पास केलेल्या कायद्यानुसार स्त्री पुरुष यांच्या विवाहाचे वय किती ठरवण्यात आले होते? 18 वर्ष आणि किती? 14 वर्ष. आणि त्यांनी सांगितलं होतं जर स्त्री या कायद्यानुसार असं होतं की कोणतीही स्त्री तिचे वय 18 वर्ष जरी पूर्ण झाले असेल ती आपला जोडीदार धर्माच्या पलीकडे जातीच्या पलीकडे काय करू शकते? निवड करू शकते. नंतर 37वा क्वेश्चन. अस्पृश्यता निवारण आणि दलितांच्या उद्धारासाठी रुपी फंड, कापड फंड आणि पेटी फंड यासारख्या सामुदायिक योजना कोणी राबवलेल्या होत्या? तर लक्षात घ्या, दलित उद्धारासाठी विविध योजना ह्या कोणी? डिप्रेस क्लास मिशनचे आपले कोण? महर्षी विराज शिंदे यांनी सुरू केलेल्या होत्या. आणि या योजनेला पैशाची गरज होती. आणि ह्या म्हणजे दलित उद्धारासाठी ज्या योजना सुरू केल्या होत्या त्यांनी, त्या योजनांना पैशाची गरज होती. आणि हे पैशाची गरज पूर्ण करण्यासाठी त्यांनी रुपी फंड, कापड फंड सारख्या योजनांना काय करा पाठबळ करण्यासाठी फंड चालू केलेले होते. ते कोणते? डिप्रेस क्लास मिशन, जो 1906ला स्थापन झाली होती. ठीक आहे, आणि यांनीच मराठा राष्ट्रीय संघ स्थापन केलेला होता. यांनीच बहुजन पक्ष स्थापन केलं होतं 1920च्या दरम्यान. नंतर क्वेश्चन नंबर 38. कोणत्याही शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी आपली जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येणार नाही अशी तरतूद असणारा पंजाब लँड एलिएशन कायदा
कोणी पास केला? मी तुम्हाला आधी म्हणलं कर्जन हा आवडता आयोगाचा काय असतो, गव्हर्नर जनरल आहे, आणि त्यांनी हा 1901 ला हा कायदा केला होता लॉर्ड कर्जनने. ठीक आहे. लॉर्ड कर्जन तुम्हाला मगाशी सांगितलं कार्यकाल 1899 ते 1905, आणि नंतर त्यांचा वाद झाला होता त्याच्या मिनिस्ट्रीमधल्या याच्या गव्हर्नर जनरलच्या बॉडीमधल्या लोकांसोबत, आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला होता. तुम्हाला माहिती आहे सगळ्यात मग बंगालच्या फाळणीची जे रूपरेषा लागली ते कोणाच्या कालखंडात आखल्या गेली? लॉर्ड कर्जनच्या. ठीक आहे. नंतर आहे कामगार संघटना व त्यांच्याशी संबंधित व्यक्ती यांच्या काय लावा? जोड्या लावा. बाबा बॉम्बे टेक्सटाईल लेबर युनियन 1926 ला स्थापन झाली होती. नाम जोशी होते. कामगार हितवर्धक सभा भिवाजी नरे हे होती. आता कामगार हितवर्धक सभा यांचा जो वृत्तपत्र आहे तो महत्वाचा आहे, कामगार समाचार. कामगार समाचार हे त्यांचं कामगार समाचार हे वृत्तपत्र होते. कोणाचे? कामगार हितवर्धक सभेचं आहे, आणि जे भिवाजी नरे यांनी काय केलेलं होतं? स्थापन केलेलं होतं. ठीक आहे. आणि याच कामगार म्हणजे 1900 कितीचा होता? 10ची होती. आणि यांनी भिवाजी नरे यांनी कामाचे तास हे 12 तास ठेवा. जे जखमी झाले किंवा कामगारांना जखम झाली काही त्यांना वैद्यकीय मदत मिळावा, कामगाराच्या मुलासाठी शैक्षणिक तरतूद कराव्या, अशा महत्त्वपूर्ण गोष्टी कामगार हितवर्धक सभेने मांडलेले होते. म्हणजे भिवाजी नरेंनी त्या माध्यमातून सांगितलं. कारण आयोग याच्यावर पण आयोग पॅटर्न जाऊ शकते की त्यांनी काय काय मागण्या केलेल्या होत्या. तर कामगार हितवर्धक सभेच्या माध्यमातून जे 1910 ला स्थापन झाली होती, भिवाजी नरेंनी स्थापन केली होती. या भिवाजी नरेंनी स्थापन केलेल्या कामगार हितवर्धक सभेच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे तास 12 तास करावे, 12 तास करावे सांगितले होते. आणि आयोग पहिल्याच पहिले देते 8 तास. ठीक आहे. 12 तास सांगितले होते. त्यावेळेस कंडिशनच तशी होती. आणि दुसरी गोष्ट 24 तास कामाला लावत होते ते. आणि दुसरी गोष्ट जे कामगार आहेत त्यांना वैद्यकीय मदत मिळावी म्हणून वैद्यकीय सोय करण्यात यावी. तसेच कामगारांच्या मुलांसाठी काय करण्यात यावं? शिक्षणाची तरतूद करण्यात यावी असं केलं. आणि त्यांना जर काही मोठी हानी झाली तर त्याची नुकसान भरपाई सुद्धा त्यांना देण्यात यावी. अशा महत्त्वपूर्ण मागणी कामगार हितवर्धक सभेच्या माध्यमातून भिवाजी नरे यांनी केलेली होती. ठीक आहे. नंतर हिंदुस्थान लेबर सोशलिस्ट पार्टी जो 1923 ला स्थापन झालेली होती. ते कोण होते? ते होते श्रीपाद अमृत डांगे. श्रीपाद अमृत डांगे. हा. आणि 1929 ला ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन जी SM जोशी, आता तुम्हाला माहित असेल आपले भारताचे माजी राष्ट्रपती VV गिरी हे सुद्धा याच्याशी संबंधित होते. VV गिरी. ठीक आहे. हा. ऑल इंडिया ट्रेड युनियन फेडरेशन ते SM जोशी. ठीक आहे. बॉम्बे टेक्सटाईल 2, कामगार हितवर्धक 3, 2, 3 आणि 2 3 4 1 नंबर 2. ठीक आहे. चला. नंतर देशातील उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी 1930 मध्ये पैसा फंड आंदोलन कोणी सुरू केले होते? आता बघा 1903चा हा कालखंडच आहे, बंगालच्या फाळणीचा कालखंड आहे, आणि त्याच वेळेस कर्जनचा कालखंड आहे, आणि त्याच वेळेस मोठ्या प्रमाणे स्वदेशी लाट आलेली होती. आणि बंगालच्या फाळणीमुळे आपले फोळान राज्यकर हे लगेच लक्षात आले होते. आणि त्याच वेळेस जहाल जे नेते होते ते आक्रमक व्हायला सुरुवात म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवर आलेले होते. आणि हाच कालखंड होता की जोपर्यंत स्वदेशी आपण म्हणजे आपले उद्योगधंदे तेव्हाच टिकू शकते जोपर्यंत आपण स्वदेशी वस्तूंचा वापर करणार नाही. म्हणून स्वदेशी वस्तूचा वापर करू तेव्हाच आपले उद्योगधंदे. कारण त्यांचं म्हणणंच काय होता, त्यांचा मेन बेस काय होता, ती बाबा जेवढा आपण स्वदेशी आपले लोक आपल्याच माल वापरतील, पैसा आपल्याच कारखानदाराकडे जाईल, आपल्याच लोकांना काय मिळेल? रोजगार मिळेल. म्हणजे रोजगारावर कोण आहेत? आपल्या उद्योगधंद्यामध्ये आपलेच लोक. म्हणजे आपल्याच लोकांचा पर कॅपिटल इन्कम वाढेल, आणि आपल्याच पर कॅपिटल इन्कम वाढला तर आपली आर्थिक सुबत्ता वाढेल. दुसरी जर आपण विदेशी मालांचा त्याग केला तर त्यांचे माल घेणार नाही, म्हणून त्यांचे उद्योग चालणार नाही, त्यांचे उद्योग चालणार म्हणून त्यांच्या लोकांमध्ये काय पैसा मिळणार नाही, त्यांची पर कॅपिटल इन्कम कमी होणार, आणि त्यांच्या पर कॅपिटल इन्कम कमी झाला तर त्यांच्या देशाची आर्थिक स्थिती बिघडेल आणि ते कोलॅप्स होतील. आणि आपल्यासोबत जे राज्य करण्याचं आहे आपण सक्षम होऊ ते कमकुवत होतील, आणि इथूनच आपलं स्वशासन निर्माण होण्याची चान्सेस राहील. हे जे आयडियोलॉजी होती हे लोकमान्य टिळकांची होती. त्यासाठी त्यांनी 1903 मध्ये पैसा फंड आंदोलन सुरू केले होते. ते म्हणजे आपले कोण होते? लोकमान्य टिळक होते. 41 पुढीलपैकी कोणत्या चार्टर कायद्याने युरोपियनना भारतात राहण्याची व तिथे संपत्ती विकत घेण्याची परवानगी देण्यात आली? बघा पहिल्यांदा लक्षात घ्या, चार्टर ऍक्ट चार्टर म्हणजे एक्सटेंड करणे. पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता स्थापन झाली 1765 ला, बरोबर आहे. 12 ऑगस्ट 1765 ला अलाहाबादच्या पहिल्या तहानुसार
भारताच्या जो बंगाल, बिहार, ओरिसाचा प्रांत आहे तिथं स्थापन झाली. त्यानंतर ईस्ट इंडिया एक कंपनी देशावर राज्य म्हणजे देशात सत्ता स्थापन करते. हे घटना खूप क्वेश्चन मार्क होती. त्यानंतर इथला ईस्ट इंडिया कंपनीचा भ्रष्टाचार आणि कंपनीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यासाठी 1773चा पहिला रेग्युलेट म्हणजे नियंत्रण आणणारा कायदा केला. आणि या नियंत्रण कायदा हे नियंत्रण टप्प्याटप्प्यात वाढवत गेले. म्हणजे प्रत्येक चार्टर ऍक्ट सुद्धा हा नियंत्रणच कायदा आहे, रेग्युलेटिंगच ऍक्ट आहे, पण त्याला चार्टर करण्यात आला. तर पहिला चार्टर ऍक्ट आहे. पहिला कोणत्या वर्षी? तर दर 20 वर्षांनी चार्टर येणार होता. बरोबर आहे. मग पहिला चार्टर ऍक्ट कोणता होता? 1793चा. पण त्याच्या आधी पिट्स इंडिया ऍक्ट पण आला. 1784 86ला पण एक ऍक्ट आला होता. त्यामुळे काय झालंय तर हे चार्टर ऍक्ट 1793, 1812, 1833 आणि 1853चा शेवटचा चार्टर ऍक्ट कोणता होता? 1853चा. आणि याच 1853च्या चार्टर ऍक्ट हा शेवटचा जरी असेल तरी ईस्ट इंडिया कंपनी सत्ता संपुष्टात त्यांना नाही झालेली आहे. तर ईस्ट इंडिया कंपनीचा मुख्य काम का होता? भारतात सत्ता चालवणे आणि व्यापार करणे. आणि हळूहळू रेग्युलेटिंग ऍक्टनुसार त्यांच्या सत्तेवर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि हळूहळू त्यांचा व्यापारावर प्रतिबंध आणण्यात 1812च्या चार्टर ऍक्टनुसार केलं. आणि सगळ्यात जास्त नियंत्रण जर मिळवलं असेल तर कोणता कायदा होता? 1833चा. आणि जो बंगालचा म्हणजे ज्या प्रेसिडेन्सी होत्या, बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1773च्या चार्टर ऍक्टनुसार बंगाल, बंगाल, बॉम्बे, मद्रास अशा 3 प्रेसिडेन्सी होत्या. तिन्हीचा गव्हर्नर वेगळा होता. पण या 1773च्या चार्टर ऍक्ट 1773च्या रेग्युलेटरी ऍक्टनुसार काय करण्यात आलं होतं? तर बंगालचा गव्हर्नर याला जनरल हे पद देऊन त्याला वरचढ कोणाच्या करण्यात आला? बॉम्बे आणि कोणाचा? मद्रासचा. आणि त्याला गव्हर्नर जनरल पद देण्यात आलं. आणि मग काय झालं? 1833ला बंगालचा गव्हर्नर हाच काय करत होता? भारताच्या पूर्ण प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरवर नियंत्रण प्रस्थापित करत होता. तर काय होत होता? तो बंगालला जास्त झुकतं माप देत होता. त्यामुळे बॉम्बे, मद्रास, आग्रा या प्रेसिडेन्सीच्या गव्हर्नरमध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. आणि हेच असंतोष निर्माण होत आहे म्हणून काय करण्यात आलं की बंगालच्या गव्हर्नरचा चार्ज काढून जो बंगालचा गव्हर्नर असेल म्हणजे जो काही बंगालचा गव्हर्नर तोच काय करण्यात आला? भारताचा गव्हर्नर जनरल दर्जा देण्यात आला. आणि स्वतंत्र गव्हर्नर जनरलचा दर्जा भारताचा गव्हर्नर जनरल 1853च्या चार्टर ऍक्टने डलहौसी पहिला होता. आणि बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल जो झाला आहे तो कोणता आहे? 1833चा चार्टर ऍक्ट आहे. 1833. ठीक आहे. जो बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल पहिला कोण आहे? तर लॉर्ड विल्यम बेंटिंग आहे. आणि भारताचा प्युअर पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? लॉर्ड डलहौसी आहे. ठीक आहे. नंतर बघा 42वा पुढीलपैकी कोणी मुलींच्या शिक्षणासाठी स्वखर्चाने कलकत्ता येथे मॅथून कॉलेजची स्थापना केली? हा इम्पॉर्टंट आहे. मॅथून कॉलेजची स्थापना कुठं कोणी केली? लॉर्ड डलहौसीने केली. लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ 1848 ते 1856. जो आपण म्हणले जाते शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल तोच आहे. आणि म्हणजे व्हॉइसरॉय तो म्हणजे नव्हता, तिथून स्कॅनिंग हा व्हॉइसरॉय झाला. तर हा होता. यानेच खालसा पद्धत आणलेली होती. साताऱ्यासारखे वगैरे पंजाब सारखा मोठा हे खालसा करून त्यांनी भारताला जोडले होते लॉर्ड डलहौसी. याने आपल्या पश्चिम भारतामध्ये जो आजचा मुंबई बॉम्बे प्रांत होता, त्यावेळेस हा गुजरातचा वगैरे प्रांत होता, सिंध प्रांत होता, या क्षेत्रामध्ये मातृभाषेतून शिक्षणाची सोय यानेच केलेली होती लॉर्ड डलहौसीने. 43 पुढीलपैकी कोणते मुंबई प्रांतातील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र आहे? पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र आहे. बघा पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र आहे म्हणजे मराठी भाषेतील शब्द वापरलेले नाही आहे. देशी भाषेतील म्हणजे इथले जे काही भाषा गुजराती, मराठीत, बंगाली अशा प्रकारचा पहिला या स्थानिक भाषेमधला पहिला पेपर कोणता आहे? तर तो पहिला आहे मुंबई समाचार. जो कोणत्या भाषेमध्ये होता? गुजराती या भाषेमध्ये होता. आणि हा बरोबर आपला जो दर्पण बाळासाहेब जांभेकरांनी सुरू केला त्याच्या 10 वर्ष आधी सुरू झाला होता. तेव्हा 1822ला सुरू करण्यात आलेला होता मुंबई समाचार. जो कोणत्या भाषेत होता? गुजराती भाषेत होता. आणि दर्पण हा मराठी भाषेतला होता. कोणत्या? मराठी भाषेतला होता. तो 1832ला स्थापन झालेला म्हणजे सुरू करण्यात आलेला होता. अजून लक्षात घ्या कधी कधी पेपरमध्ये साप्ताहिक विचारते, तुमचा मासिक विचारते आणि दैनिक विचारते. दैनिक म्हणजे रोज येणारा भारतातील पहिला दैनिक विचारला तो वेगळा आहे न्यूजपेपर. बरोबर आहे की नाही? आणि जर तुम्हाला म्हणजे आपण कधी कधी काय विचारतो दर्पण टाकून देतो कधी. मग लक्षात घ्या ह्या गोष्टी. अमेरिकन मराठी मिशनरीचे प्रमुख केंद्र मुंबई प्रांतात नगर जिल्ह्यात इथे होते. नगर येथे होते. बघा 1813च्या दरम्यान अमेरिकन मिशनऱ्या बॉम्बे प्रांतात यायला काय झाल्या होत्या? सुरुवात झाली होती. त्याच्यात 9-1 वर्षानंतर स्कॉटिश मिशनरी आल्या भारतामध्ये. तर ह्या मिशनरीच्या एक नगरच्या एरियामध्ये यांनी काय करायला आपल्या तळठोकाला काय केले होते? सुरुवात केलेली होती. नंतर आहे क्वेश्चन नंबर 45. 1846 मध्ये मुंबई शहराच्या आरोग्य सुखसोयीची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र म्युनिसिपल कमिशन वर
कोणाची नियुक्ती करण्यात आहे, जो कमिशन नेमणूक केली त्याच्या सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली होती असं विचारलंय. बघा म्युन्सिपल ऍक्ट आलेला होता आणि हाच म्युन्सिपल ऍक्ट येण्यामध्ये सगळ्यात मोठा जो काम केलाय तो कोणी आहे, जगन्नाथ शंकर शेठ. आणि या ऍक्टनुसार काय होणार होता की जो मुंबईचं जे हेल्थ आहे तिथले जे सुखसुविधा याच्यासाठी काम करण्यासाठी तो ऍक्ट होता. आणि या ऍक्टनुसार जे कमिशन नेमण्यात आली होती कशा प्रकारे काम करतायत त्याच्यासाठी त्याची सुद्धा जगन्नाथ शंकर शेठ काय होते, सदस्य होते. 46 साली शिलालेख 46वा क्वेश्चन, यांनी शिलालेख ताम्रपटावर लिहिलेले शोध निबंध रॉयल सोसायटीच्या एशियाटिक सोसायटी नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले होते. तर कोणी, बाळ शास्त्री जांभेकर. हे जरी दर्पणकार म्हणून दिग्दर्शनकार म्हणून ओळखले जाते तसे इतिहासकार पण होते, इतिहास लेखक पण, इतिहास संशोधक पण होते. आणि यांनी बाळ शास्त्री जांभेकरच होते ज्यांनी इतिहास संशोधनाच्या माध्यम हे केले होते. जे शोध निबंध ते या एशियाटिक सोसायटीमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. 47वा क्वेश्चन आहे, यांनी नाट्यकलावंत यांना प्रोत्साहन दिले तसे विष्णुदास भावे यांना मुंबईमध्ये आश्रय दिला ते व्यक्ती कोण आहे? तर ज्यांना धन्वंतरी म्हणले जाते आपल्या, तर ते आहेत भाऊ दाजी लाड. कोण आहे? भाऊ दाजी लाड. ज्यांनी सांगलीकरांचे जे नाटक वगैरे ते मुंबईत वगैरे करायला, म्हणजे मुंबईच्या लोकांना त्याचा हे आस्वाद घेता यावं म्हणून मुंबईत घडवून आणले होते. म्हणजे नाट्य कलावंत जे होते यांचे संरक्षण करता म्हणजे करता जे व्यक्ती म्हणून ओळखले जाते भाऊ दाजी लाड होते. नंतर आहे इसवी सन 1851 मध्ये मुंबई शहरात महात्मा फुले यांनी पुणे शहरात महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कुठे काढलेली होती? 18 मुलींसाठी पहिली शाळा बुधवार पेठेत काढलेली होती, बरोबर आहे. आता भिडेवाडा ज्याला म्हणतो आपण, दगडूशेठच्या बिलकुल समोरचा जो वाडा आहे तोच म्हणजे मुलींची शाळा. तर इथं अस्पृश्यांसाठी पहिली शाळा कुठे होती? नाना पेठेत होती. आणि आयोग कंबाईनला हे प्रश्न डायरेक्ट असे छोटे छोटे क्वेश्चन लई फेकते बरं आयोग. पुढीलपैकी कोणता इंग्रज अधिकारी भिल्लांचा उपद्रव कमी करण्यासाठी त्यांच्यासोबत राहू लागला, त्यांच्याशी एकजीव झाला असा कोणता अधिकारी होता? तर सगळ्यात मग भिल्लांचा तुम्हाला माहिती आहे जो खानदेशाचा वरचा पट्टा आहे पूर्ण भिल्ल उपद्रव होता 1818. म्हणजे का बरं 1818? कारण लक्षात घ्या, कधी कधी हिस्ट्रीला कसं एक लाईट असा डोक्यात लावायचा, आपला मराठा साम्राज्य डिक्लाइन झाला 1818ला, बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस 1818ला एल्फिस्टन हा पहिला बॉम्बेचा गव्हर्नर म्हणून नियुक्त करण्यात आले होता. यावेळेस झाल्यानंतर जेवढा राज्याश्रय होता ते लोकांचे जे म्हणजे राज्याश्रय म्हणजे राज्यांच्या वतीनं काम करत होते विविध क्षेत्रामध्ये, जेवढा मराठा साम्राज्य होतं तिथं जे काम करत होते त्यांना ऑलरेडी वेतनावर काम करत होते, त्यांचा रोजगार त्याच्यावर होता. परंतु घडाला काय सुरुवात झाली, जसा यांचे संस्थान खालसा झाले आपलं मराठा साम्राज्य वगैरे, तर ते नियुक्त लोक होते, गडकरी असतील किंवा दुसरे लोक काम करायला होते, त्यांचे वेतनच बंद झाले ना. मग वेतन कोणी बंद केले? तर आपल्या राजा ऑलरेडी राजा जे काही राजाश्रय होता त्यांच्यामुळे आपल्याला वेतन मिळत होते ते ब्रिटिशांनी कळ, मग रोज सगळा ब्रिटिशांना होता. मग त्याच्या विरुद्ध उपद्रव म्हणजे उठाव व्हायला सुरुवात झाले. म्हणजे 1857च्या उठावापर्यंत ते उठाव होत होते. त्यावेळेस विचारलेला प्रश्न की कोण त्यांच्यात राहून एकजीव झाला, म्हणजे त्यांनी भिल्लांना जमिनी वाटल्या, भिल्लांना बक्षिसं घोषित केले, असा व्यक्ती कोण होता? तर तो होता ऑट्रम होता, लेफ्टनंट ऑट्रम. हे लक्षात घ्या, भिल्ला आला तर ऑट्रम लक्षात ठेवा. मग अशी तुला एक शब्द सांगल्यावर कॅप्टन ब्रिज हा एक लक्षात ठेवा. म्हणजे 2-3 भिल्लांशी संबंधित लक्षात, कारण महाराष्ट्र संदर्भात येते. नंतर क्वेश्चन नंबर 50, 1896 मध्ये पुणे सार्वजनिक सभा, बघा दुसरा क्वेश्चन पुन्हा आला, सभा टिळकांच्या ताब्यात गेल्या मूळच्या सभेतील कार्यकर्त्यांनी पुण्यात या संस्थेची स्थापना केली. मग असे सांगितलं कोणी? डेक्कन सभा, जे न्यायमूर्ती नामदार गोखले आणि न्यायमूर्ती रानडे यांनी स्थापन केलेली होती डेक्कन सभा. पुढील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा. बालविवाह, पुनर्विवाह याबाबत, सतीप्रथाबद्दल याबाबत सर्वप्रथम लिखाण केले. श्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते होते, हे महत्वाचं आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच अभ्यास केला, देशाच्या इतिहासाचा प्रथम अभ्यास केला. इतिहास समोर प्रत्येकाने जगले पाहिजे असा त्यांनी संदेश दिला. त्यांनी कुलाबा वेधशाळेचे संचालक, तत्कालीन मुंबई कोर्टाचे ज्युरीचे सदस्य, जस्टिस ऑफ पीस इत्यादी पदे त्यांनी काय केले होते? भूषवलेले होते. कोणते व्यक्ती आहेत ते? बाळशास्त्री जांभेकर. ते अक्कलकोटच्या युवराजांचे सुद्धा काय होते? शिक्षक होते. ठीक आहे, माझे क्वेश्चन हे क्वेश्चन थोडे हे झाले. हा, नंतर बघा गोपाळकृष्ण गोखले यांच्या भारत सेवक समाजाच्या ध्येयाबद्दल योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडा. बघा गोपाळकृष्ण गोखलेंनी जे भारत सेवक समाज, जे समाजसेवेसाठी तरफदार तरुण निवडायचे होते, ते होते मेन मोठं होता भारत सेवक समाजाचा. त्याबद्दल योग्य पर्याय नाही. संपूर्ण स्वराज्य स्थापन करणे, त्यांना स्वराज्य पूर्ण नव्हता, त्यांचा काय होता? वसाहती अंतर्गत स्वराज्य हा ध्येय होता. दुसरा आहे सनदशीर मार्गाने चळवळ करणे, बरोबर होता. सनदशीर मार्गाने चळवळ करणे बरोबर होता. धार्मिक जागृती करणे काही मोठं होतं का? त्यांचा नव्हता.
आणि देश बांधवाची उन्नती करणे. बघा, न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती गोखले हे लोक जर आले, सॉरी नामदार गोखले वगैरे असे लोक आले, फिरोजशाह मेहता आले, हे लोक जर आले तर धर्माचा काही संबंध नसते यांचा. हे डोक्यात पहिले फिट करून घ्यायचा. धार्मिक बदल हे त्यांचं असं धर्मामधल्या ज्या गोष्टी असतील त्या म्हणजे देश सेवेसाठी त्यांना हे तयार करणे हे मेन मोठं होतं त्यांच्या. आणि देश बांधवांची उन्नती करणे मेन याचा तेच होता ना, की देश बांधवाची उन्नती करणे. ठीक आहे, ब आणि ड बरोबर आहे. नंतर बघा 53वा, क्रांतिकारी चळवळीतील प्रसिद्ध खटल्यांचा योग्य क्रम लावा. योग्य क्रम कोणता ते सांगा म्हणते. बघा, काकोरी कट खटला जो रेल्वे काय करणारे दरोडा टाकण्यात आला होता म्हणतो आपण त्यावेळेस आपल्या क्रांतिकारकांनी, तो 1900 कितीच्या दरम्यानचा आहे, 25चा. नाशिक कट आहे 1900 किती, 10चा. अलीपूर खटला जो पहिला 1909ला म्हणतोय, कोण आपले खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी, जो मुझफ्फरपूरचा जज होता, कोण मुझफ्फरपूरचा जज किंग्स बोर्ड, तर याला मारण्यासाठी जो बॉम्ब टाकण्यात आला होता तो म्हणजे कोणता, अलीपूर खटला. तर हा होता 1909चा. आणि चितगाव खटला 1900 कितीचा आहे, 30चा आहे, ज्याच्यामध्ये सूर्यसेन, प्रीतिलता वडेट्टीवार अशा ज्या होत्या ते होतं चितगाव खटल्यामध्ये, म्हणजे बंगालचा खटला होता, बंगालच्या दरम्यान. बघा, काकोरी खटला 25चा आहे, नाशिक खट 10चा आहे, अलीपूर खटला 1909चा आहे आणि चितगाव खटला 1930चा आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पाहिजे चितगाव खटला कुठं आहे, एकच आहे, 4 नंबरला 1909. हे खटले लक्षातच ठेवा बरं. नाशिक खटला 1910चा आताच सांगितलं, काकोरी खट 1900 किती 25चा आणि चितगाव खट 1930चा. सूर्यसेन, प्रीतिलता वडेट्टीवार यांचा संबंध. नंतर बघा 54वा क्वेश्चन आहे, पुढील वर्णनावरून गव्हर्नर जनरल ओळखा. गव्हर्नर जनरल, त्याने राजकोष मुर्शिदाबादवरून कलकत्त्याला आणले. न्यायव्यवस्थेचा जनक म्हणले जाते. प्राचीन भारतीय साहित्य विद्यालय त्यांनी संरक्षण दिले. चार्ल्स विल्किन्सनच्या गीतेच्या जे पहिला भाषण होतं त्याला त्यांनी काय दिली होती, प्रस्तावना दिली होती. असा व्यक्ती कोणता आहे, तर तो आहे कोण, लॉर्ड वॉरन हेस्टिंग. कारण काय, याला लक्षात घ्या, जे त्यांनी पहिल्यांदा रेव्हन्यू बोर्ड स्थापन केलं होतं. जे बघा, ईस्ट इंडिया कंपनी सत्ता स्थापन झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे 1765-70 मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार माजलेला होता, बरोबर आहे. आणि हा भ्रष्टाचार एवढा भयानक होता की लाखो कोटी रुपये घेऊन तिकडे रॉबर्ट क्लाइव्ह जात होता, कुठं, इंग्लंडला जात होता. आणि हे गोष्ट लक्षात, त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आला. आणि त्या वॉरन हेस्टिंग तेव्हा बंगालचा गव्हर्नर होता. आणि बंगाल असा काही त्यावेळेचा होता, बंगाल, बिहार, ओडिशा त्याच्या अधीनस्थ होती. आणि अशा हा एकमेव प्रेसिडेन्सी होती ब्रिटिशांची जिथे त्यांची स्वतःची सत्ता होती. आणि या सत्तेच्या ते भ्रष्टाचार करण्यामध्ये वापरत होते. म्हणून काय करण्यात, म्हणजे हा जो होता याला गव्हर्नर जनरल दर्जा देण्यात आला. यांनी काय केलं, सगळ्यात महत्वाचं आहे, कंट्रोल आणण्यासाठी जो महसूल म्हणजे मेन काय सत्ता आहे, पण याचा मेन इन्कम काय असणार, रेव्हन्यू, म्हणून त्या रेव्हन्यू बोर्डाची स्थापना केली. आणि जो ऑलरेडी बंगालच्या जो नवाब होता यांची राजधानी कोणती होती, मुर्शिदाबाद होती, म्हणून यांनी तो रेव्हन्यू बोर्ड स्थापन केला. आणि जो त्याचे राजकोष आहे तो कुठं आणला त्यांनी, त्याची बँक म्हणले जाते एक प्रकार, ती कुठं आणली, कलकत्त्याला. आणि तिथूनच राजधानी त्यांची झाली आहे ना, कलकत्ता. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे त्यांनी आणले राजकोष, न्यायव्यवस्था जनक. आज बी आपण त्याला न्यायव्यवस्था जनक का म्हणतो, तर आज आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहित असेल एक दिवाणी आणि फौजदारी न्यायालय असतो. प्रत्येक पुणे जिल्हा दिवाणी व फौजदारी न्यायालय जर असतो ना, ते दिवाणी आणि फौजदारी हे दोन्हीही वेगळे करून, म्हणजे दिवाणीमध्ये खटले कसे चालणार, स्थावर मालमत्तेशी संबंधित चालणार, आणि जंगम मालमत्ता आणि इतर गुन्ह्याशी संबंधित जे असतील फौजदारी गुन्हे त्यासाठी वेगळं न्यायालय करून प्रत्येक जिल्ह्यात असं न्यायालय स्थापन केलं. कोणी, तर वॉरन हेस्टिंगनी. म्हणून त्याला न्यायव्यवस्थेचा जनक म्हणतो. आणि प्राचीन भारतीय साहित्य वगैरे विद्यालय त्याने संरक्षण दिलेलं होतं. तर ते व्यक्ती कोण आहे, तर वॉरन हेस्टिंग आहे. हा, नंतर आहे क्वेश्चन नंबर 55. अशा वेळेस लक्षात घ्या, असे क्वेश्चन आले, मी सरळ सांगतोय, खूप प्रयोग करायचा नाही आणि फालतू डोका लावायचा नाही. आपल्याला 1 तास मिळते. अशा वेळेस स्किप करायचा. तुम्हाला माहिती आहे आयोगाचा कॅन्सल होण्याचं प्रमाण हे असेच क्वेश्चन काय असतात, जास्तीत जास्त असतात. आणि असे खूप माणसं आले ना, आपल्याला ऐकायला वाचायला भेटलं नाही तर प्रयोग करायचाच नाही अशा वेळेस. कारण हे खूप जाणून बुजून ठेवण्यात आला की तुम्हाला हे टॅकल करता यावं असं आहे. कारण हे असे प्रश्न शक्यतो स्किप करून टाकायचा. जर 100% माहिती असेल तर सोडवा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण असे प्रश्न शक्यतो आपण किती वाचलं लक्षात राहत नाही, एवढे डिटेल लोक राहतच नाही लक्षात. ठीक आहे. अध्यक्ष त्यांनी जे कोल्हापूर सत्यशोधक समाज जे काही होते स्थापन केले 1900 कितीला, 11ला स्थापन केली होती, बरोबर आहे ना. हा, 11 जानेवारी 1911ला स्थापन केली होती. सत्यशोधक समाज तिथं स्थापन केला होता. आणि तुम्हाला माहिती आहे जुलै महिन्यामध्ये त्यांनी शाळा सुरू केली होती, सत्यशोधक शाळा सुरू केली होती छत्रपती शाहू महाराजांनी. तर त्या संबंधित योग्य पर्याय निवडायचा आहे. अध्यक्ष होते भास्करराव जाधव, उपाध्यक्ष होता अण्णाभाऊ लट्टे होते बहुतेक. हा, अण्णाभाऊ लट्टे. कार्यवाहक होते हरिभाऊ
चव्हाण आणि कोल्हापूरचे जे सत्यशोधक समाज ते होते बाबूराव कदम प्रमुख होते. ठीक आहे, पर्याय नंबर किती आहे? 2 बरोबर. नंतर बघा क्वेश्चन नंबर 56, महत्वाचा इम्पॉर्टंट. अशा आयोगाचा पॅटर्न वाढत चाललाय असा विचार, म्हणजे एक तरी क्वेश्चन टाकत आहे. मागच्या वर्षी सोपी पेपर होता, विचारलंच नाही त्यांनी अशा प्रकारचे, पण आयोगाचा पॅटर्न चाललेला आहे. पहिल्यांदा कधी मागच्या 2 वर्ष आधी काहीतरी असा प्रश्न टाकला होता, 3 वर्ष आधी 19ला का 18ला. पोरांना कळलंच नाही नक्की प्रश्नाचा टॅकल कसा करायचा, म्हणजे नक्की मनाचा काहीच कळलं नव्हतं आयोगाला, म्हणजे आयोगाचा क्वेश्चन. ठीक आहे, वृत्तपत्रे व त्यांची वैशिष्ट्ये यानुसार योग्य जोड्या जुळवा. म्हणजे याच्यावरून वृत्तपत्र पहिली स्टेटमेंट पहिल्या याची राहणार, दुसरी स्टेटमेंट दुसऱ्याची राहणार, तिसरी स्टेटमेंट तिसऱ्याची, चौथी स्टेटमेंट चौथ्याची राहणार. हे कोणत्या? या वृत्तपत्राने हिंदू धर्मातील चालीरीती, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी प्रथा परंपरावर टीका केली. जो ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी, ख्रिश्चन धर्माचा वाववाव करण्यासाठी जो वृत्तपत्र सुरू केला होता, तो वृत्तपत्र होता ज्ञानोदय वृत्तपत्र. कोणता होता? ज्ञानोदय वृत्तपत्र, जो हेनरी व्हॅलेंटाईननं सुरू केलं होतं, हेनरीनं सुरू केलं होतं. ठीक आहे, तो होता ज्ञानोदय वृत्तपत्र. म्हणजे पहिली स्टेटमेंट 100% कोणाची आहे? ज्ञानोदयची. पर्याय एकमेव आहे तिसरा जो त्यालाशी जुळतो. ठीक आहे, नंतर बघा, या वृत्तपत्रामधील अर्धा मजकूर इंग्रजी व अर्धा मजकूर मराठी भाषेत मुद्रित केला जातो, होता दर्पण, जो 8 पेजेसचा होता. किती पेजेसचा? 8 पेजेसचा. जो काही वृत्तपत्र 8 पेजेस मध्ये, हा समजा पहिला पेज आहे, तर या बाजूला मराठी राहणार मजकूर, आणि त्याचा ट्रान्सलेट कोणत्या बाजूला राहणार? दुसऱ्या बाजूला राहणार. म्हणजे पहिला हा एक पेज आहे, तर या पेजमध्ये इकडल्या बाजूने न्यूज असेल तर ती न्यूज मराठीत असणार, इकडली बाजू कोणती असेल? इंग्रजी. असे 8 पेज मध्ये होते. तर तो होता दर्पण वृत्तपत्र. ठीक आहे, दर्पण म्हणजे दुसऱ्याला 2 दर्पण जुळते आहे, एकमेव पर्याय तोच आहे फक्त. आणि आयोग अशा कंडिशन मध्ये शक्यतो एकच पर्याय ठेवते कुठला तरी, म्हणजे कन्फ्युजन करूच देत नाही. एक जरी माहित असेल तरी उत्तर सुट्टे असावे. नंतर तिसरी बघा, हे वृत्तपत्र मराठी भाषेतील पहिले दैनिक आहे. म्हणलं बघा, मी मगाशी शब्द वापरलाय, दैनिक, मराठी भाषेतील दैनिक. आता तुम्ही म्हणणार की मराठी भाषेतील पहिला कोणता आहे? दर्पण. दैनिक विचारणार, दर्पण हा साप्ताहिक होता, लक्षात ठेवा, जो 1840ला बंद झाला होता, 32ला सुरू होत. हा विचारलेला आहे काय? दैनिक विचारलेला आहे मराठी भाषा. आणि मराठी भाषेतला पहिला दैनिक आहे कोणता? ज्ञान प्रकाश आहे. कोणता आहे? ज्ञान प्रकाश, जो काशीनाथ फडके यांनी, काशीनाथ फडके म्हणतोय कोणी? कृष्णराव रानडे, कृष्णराव रानडे यांनी सुरू केलेला होता 1849ला. आणि 1904 पासून तो दैनिक झाला, त्याला दैनिक करण्यात, आणि साप्ताहिक म्हणून त्यांनी सुरू केलेला होता, पण नंतर त्याचं रूपांतर दैनिक म्हणून झाला. आणि अरुणोदय, जो काशीनाथ फडके यांनी काशीनाथ फडके यांनी सुरू केलेला होता, अरुणोदय. या वृत्तपत्राने सर्वप्रथम बातमीदार नेमण्याची प्रथा सुरू केली, आणि ते कोण आहे? अरुणोदय आहे, काशीनाथ फडके. लक्षात ठेवा, हे काशीनाथ फडके. ठीक आहे, 1860च्या दरम्यान. हा, नंतर क्वेश्चन आहे 57, योग्य विधान निवडा. 1919 मध्ये अमेरिकन मिशनरीने कलकत्ता येथे हिंदू मुलींसाठी पहिली शाळा काढली. क्वेश्चन नंबर 57 आहे. 1819 अमेरिकन मिशनरी भारतात आल्या मुंबई क्षेत्रामध्ये 1813ला, आणि 19 मध्ये त्यांनी कलकत्ता येथे हिंदू मुलींसाठी पहिली शाळा काढली. बरोबर आहे. नंतर बघा, 1813 ते 1818 या काळात विल्सन यांनी खेतवाडी गिरगाव येथे मराठी मुलांसाठी शाळा काढली. तर मराठी मुलांसाठी जे शाळा काढणारा व्यक्ती होता तो कोण होता? गॉर्डन हॉल होता. आणि लक्षात घ्या, 1835 मध्ये मुंबई येथे सेंट्रल कॉलेज जे स्थापन झाले, सुरू केले होते, त्याच्या पुढे विल्सन कॉलेज नामांकन, हे करणारा व्यक्ती कोण होता? विल्सन होता. म्हणजे विल्सननी सेंट्रल कॉलेज म्हणून सुरू केला, मग त्या सेंट्रल कॉलेजचं रूपांतर त्याच्या नावावर करण्यात आलं, ते कोणतं होतं? विल्सन कॉलेज. ठीक आहे, त्यामुळे ब आणि क चुकीचा, अ बरोबर आहे, म्हणजे ब आणि क चुकी, योग्य विचारलाय, अ बरोबर, फक्त एकच पर्याय. 58, पुढील विधानांचा विचार करा व कोणत्या समाजस्वरूपाचे ते लिहा. ठीक आहे. राजकीय नेत्यांची निवड, त्याचे चरित्र, राष्ट्रनिष्ठा, त्याच्या कार्याची तळमळ, त्यांची निस्वार्थ राज्यसेवा, समाजसेवा याची धडपड पाहून करावी. म्हणजे आत्ताही आपल्याला लागू होते बरं ही गोष्ट. राजकीय नेत्यांची, कोणत्याही राजकीय नेत्याची निवड कशी करावी हे जर कोणी सांगितलं, ते त्याची चरित्र पहा, त्याची राष्ट्रनिष्ठा बघा, आणि त्याच्या कार्याबद्दलची तळमळ पहा, निस्वार्थपणा पहा, आणि त्याच्यातून त्याची राजकीय नेता म्हणून त्याची निवड करा. दुसऱ्या, समाजात फक्त 2च जाती आहेत, एक स्त्री आणि एक काय? पुरुष. जातीचे स्तंभ निर्माण करण्याचे कार्य कोणी केले आहे? ब्राह्मण करत आहे. स्वतः ते होते पण ब्राह्मणात. इंग्रजांच्या भारतातील राजवटीचे मर्म त्यांच्या उद्योगप्रियतेत आहे. इंग्रजांच्या भारतीय राजवटी मर्म मेन आहे ना, ते इंडस्ट्रियलायझेशन झालं तेव्हाच तर त्यांनी सगळं जगात इकडे तिकडे पसरले. म्हणून आपण सुद्धा त्यांच्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण करावे. समाजाने सतत उद्योग
कष्ट प्रयत्न करण्याची सवय लावून घ्या. उद्योग कष्ट प्रयत्न करण्याची सवय आहे, त्यामुळे जनतेची आर्थिक स्थिती काय होते, परिस्थिती सुधारते. तर हे स्टेटमेंट कोणाबद्दल आहे, तर ते आहे आपले लोकहितवादींबद्दल आहे. कोणाबद्दल, लोकहितवादीबद्दल. ते आहे गोपाळ हरी देशमुख, ग्रेट पर्सनॅलिटी, हितवादी. आणि तुम्हाला माहित असेल यांनाच आपण आद्य प्रबोधन काळ म्हणतो. आद्य प्रबोधन काळ, प्रबोधन काळ, आद्य प्रबोधन काळ म्हणतो. वैचारिक प्रबोधनाचा यांनी पाया घातला होता, म्हणून वैचारिक प्रबोधनाचा पाया घातला यांनी. ठीक आहे. नंतर आहे 59, सार्वजनिक सभेबाबत योग्य विधान निवडा. सार्वजनिक, पुन्हा एक क्वेश्चन त्याच्याबद्दलच आहे. सार्वजनिक, मी मगाशी सांगलं सार्वजनिक सभा ही कुठं स्थापन झालेली होती, पुण्यामध्ये स्थापन. पुण्यात तेव्हा कोणत्या क्षेत्रातला इलाक्याचा एरिया होता, कोणत्या प्रेसिडेन्सीचा, बॉम्बे प्रेसिडेन्सीचा भाग होता. ठीक आहे. सार्वजनिक सभा ही मुंबई प्रांतात, मुंबईत नाही म्हणताय, मुंबई प्रांतात संसदशील चळवळी करणारी पहिली संघटना होती. स्टेटमेंट बरोबर आहे. कोणी केली होती, सार्वजनिक काकांनी केलेली होती, गवा जोशी. ठीक आहे. मुंबई या सभेचे बहुसंख्य सभासद ब्राह्मण होते, बरोबर आहे. न्यायमूर्ती रानडे हे सार्वजनिक सभेचे सभासद होते. बघा, त्यांनी सदस्यत्व कधी स्वीकारले, पडद्यामागून कार्य करत होते, कारण ते गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये होते, ते जज होते ना, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट सभेमध्ये कामकाज करता येत नव्हता, त्यामुळे पडद्यामागून ते कार्य करत होते. त्यामुळे सदस्य कधीच झाले नाही. पूर्ण त्याच्याने चालत होता, म्हणजे नंतरच्या कालखंडामध्ये, म्हणजे सार्वजनिक काकांच्या मृत्यूनंतर त्यांच्याच हातात सगळी एक हाती होते, रानडेंच्या हातात, परंतु सदस्य कधी झालेले नाही. आणि आपल्याला वाटते डायरेक्ट होते म्हणून आपण स्टेटमेंट बरोबर करतो, हे चुकीचे आहे. या सभेची सर्व सूत्रे वकील मंडळींच्या हाती होती, हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे. अ ब ड योग्य, क फक्त अयोग्य आहे. जिथं क चुकीचं आहे ते पर्याय वगळून टाकायचा. हा, क्वेश्चन नंबर 60, शाहू महाराजांच्या कार्याबद्दल योग्य कालानुक्रम असलेला पर्याय निवडा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षीची आहे, 1911 आहे. मगाशीच पाहिलं आपण. आर्य समाजाची स्थापना ही 1918 आहे. जगद्गुरु छात्र पीठ आहे, तुम्हाला माहिती आहे कोणाची निवड करण्यात आली होती या ठिकाणी, सदाशिवराव पाटलांची निवड करण्यात आलेली होती. ठीक आहे. 1920. आणि प्राथमिक शिक्षा सक्तीची केलं 1916. हे पर्याय बघा. आणि तुम्हाला हे माहित असेल ना, जे पाटगावचे कोणते मौनी बाबा आश्रमामध्ये त्यांनी छात्र जगद्गुरु पीठाची स्थापना केलेली होती. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपल्याला कोण पाहिजे, 1911 सत्यशोधक समाज स्थापना. नंतर आपल्याला 1916 आणि 18 आणि 1920, पर्याय नंबर 4 बरोबर. चला, 61वा क्वेश्चन, पुढीलपैकी कोणते ग्रंथ एल फिस्टन यांनी लिहिलेले होते. हे डेंजर असतात असे. काबूलचा इतिहास लिहिलं होतं त्यांनी, भारताचा इतिहास सुद्धा त्यांनी लिहिलं होतं, टेरिटोरियल कॉन्व्हेंट फ्रॉम पेशवा अ रिपोर्ट हे सुद्धा त्यांनीच लिहिलं होतं. मानस शक्तिविषयक शोध हे बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलं होतं, बाळशास्त्रींनी लिहिलेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे अ ब क हा पर्याय बरोबर येते, अ ब क, पर्याय नंबर 4. पुढीलपैकी कोणी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर मधून स्वकीयांचे दोष या शीर्षकाचे लेख लिहून प्रसिद्ध केले. बघा, प्रभाकर हे शतपत्र, म्हणजे प्रभाकर हा जो हे होता साप्ताहिक होता, याच्यामध्ये 2 व्यक्तींचे लेख खूप प्रसिद्ध होते. पहिले व्यक्ती मगाशी सांगितलं ज्यांनी शतपत्रे लिहिले होते, शतपत्रे प्रभाकर मधून. प्रभाकर 1840ला सुरू झालेला होता. शतपत्रे कोणी लिहिलेलं होतं, कोण, लोकहितवादी, बरोबर आहे ना, देशमुख. तर आणि दुसरं जे होते काय, स्वकीयांचे दोष, हे कोणी लिहिले होते, कोण, भाऊदाजी लाड. ओके. 62वा. नंतर 65वा गेलाय. हा, इंग्रजी वृत्तपत्राच्या काळाक्रमानुसार क्रम लावा. बघा, इंग्रजी पहिला जो वृत्तपत्र होता तो बॉम्बे हेराल्ड होता, किती, 1789ला झाला होता. बॉम्बे करिअर 1790ला आला होता. याचंच रूपांतर बॉम्बे गॅजेट मध्ये झाला 1791. आणि टाइम्स ऑफ इंडिया जो हा होता आपला वृत्तपत्र, या टाइम्स ऑफ इंडियाचा जर आपण विचार 3 वृत्तपत्राचा एकत्र केला होता. बॉम्बे टाइम्स, दुसरा होता टेलिग्राफ, आणि नंतर होता स्टँडर्ड. 3 वृत्तपत्रांच्या एकत्र करून टाइम्स ऑफ इंडिया हे 1832 मध्ये केलेलं होतं. रॉबर्ट नाईट.
यांनी केलेला. ठीक आहे, त्याच्यामुळे क्रम बघा, क अ ब ड, क अ ब ड, नंबर 2. नंतर पुन्हा अमेरिकन सोसायटीबद्दल आहे क्वेश्चन. पुढील अमेरिकन सोसायटीपैकी कोणत्या संस्थेने अमेरिकन मराठी मिशन ही संस्था चालवली, तसेच महाराष्ट्रात धर्म प्रसाराचे कार्य केले? कोणती त्यांचा बोर्ड होता? तर अमेरिकन बोर्ड होता. हा, फक्त ब बरोबर. खालीलपैकी कोणती पदे बाळशास्त्री जांभेकर यांनी भूषवली होती? बाळशास्त्री जांभेकरांनी भूषवली होती. एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले प्राध्यापक. बघा, आपल्याला स्टेटमेंट बरोबर वाटू शकते. एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले प्राध्यापक मराठी प्राध्यापक म्हणून होते. सहाय्यक प्राध्यापक म्हणून पहिले मराठी होते, मराठी व्यक्ती म्हणून होते. ते पहिले प्राध्यापक एल्फिन्स्टन कॉलेजचे नव्हते ते, त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. पहा, मी काय म्हणतो, पहिल्यांदा एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, अंतिम सत्य आहे, ते मराठी व्यक्ती म्हणून पहिले प्राध्यापक होते, हे लक्षात ठेवा. म्हणून मराठी व्यक्ती म्हणून प्राध्यापक असते तर बरोबर आलं असतं, पण ते पहिले प्राध्यापक नव्हते. दुसरा, ज्युनियर कॉलेज स्कूलचे ते प्राचार्य होते, बरोबर आहे. राव बहादूर पदवी त्यांना कधीच मिळाली नाही. मगाशी आपण जस्टिस ऑफ पीस पाहिली, ती होती त्यांना. आणि मुंबई कोर्टाचे ज्युरीचे ते काय होते? सदस्य होते. तर मग एवढे सगळं पर्याय त्यांचं काय आहे? बरोबर आहे. मग ब ड ई. हा, 1848 मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या, बघा, कोणत्या? एल्फिन्स्टन महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रसारक सभेचे, कोणते? ज्ञान प्रसारक सभेचे चिटणीस कोण होते? बघा, ज्ञान प्रसारक सभेशी संबंधित व्यक्ती कोण कोण होते? विश्वनाथ मंडलिक पण होते, गोविंद माडगावकर पण होते, भाऊदाजी लाड पण होते, आणि मामा परमानंद सुद्धा होते. लक्षात घ्या, हे चौघही ज्ञान प्रसारक सभेचे संबंधित व्यक्ती होते. पण आपल्याला विचारलाय क्वेश्चन काय? चिटणीस कोण होते? तर चिटणीस होते मामा परमानंद. हे होते कोण होते? मामा परमानंद. त्यामुळे उत्तर फक्त काय येईल? मामा परमानंद येणार. चला, नंतर क्वेश्चन 67. पंडिता रमाबाईंना तुम्हाला माहित आहे ना, महाराष्ट्राची काय म्हणले जाते? तेजस्विनी म्हणले जाते. ठीक आहे. रमाबाईंनी फरवरी 1889 मध्ये मुंबईच्या प्रमुख सुधारकांची एक सभा घेतली होती. त्या सभेसाठी अध्यक्ष म्हणून खालील प्रकारे शारदा सदन नावाची शाळा काढणार असे जाहीर केले होते. म्हणजे शारदा सदन ही विद्वांसाठी एक शाळा असणार होती. तर ही शाळा स्थापन करण्यासंबंधित जे काही समिती, एक सभा घेतली होती, त्याचे अध्यक्षस्थान कोणी केले होते? आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेले होते. आणि तुम्हाला जे मुंबई चौपाटी आहे तिथे हे केले होतं. मुंबई चौपाटीच्या विल्सन कॉलेजच्या मागे हे शारदा सदन शाळा सुरू करणार होतं. कोणासाठी? विधवांसाठी. विचार करा, आज आपल्याला वाचायला काही वाटत नाही ह्या गोष्टी. पंडिता रमाबाई त्या काळात या लोकांचा विचार करत असतील. म्हणजे महात्मा फुले असतील, आपले पंडिता रमाबाई असतील. विचार करा, प्रॅक्टिकली जो कामं केले आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आणि कोण आहेत? पंडिता रमाबाई. विचार करा, आज आपल्याला काही वाटत नाही विधवांच्या बाबतीत, तेव्हा एवढी बिकट कंडिशन होती विधवांची, त्यांच्यामध्ये हे लोक असे प्रॅक्टिकली काम करत असेल. विचार करा, आजच लोक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात, असं कोणी करतो म्हणलं का? त्यावेळेस किती डेंजर कंडिशन असेल, त्या डेंजर कंडिशनला तोडून त्यांनी कामं केलेली आहेत. खरंच सॅल्यूट असते या लोकांना त्यावेळेस. बरोबर आहे. 31 कुठं? पहिला क्वेश्चन का हिस्ट्रीचा? हां हां हां. नाही, संस्थेच्या स्थापना समारंभाच्या अध्यक्षस्थानी समारंभ होते ना तो. म्हणजे आता शारदा सदन स्थापन झालं, त्याचा समारंभ करतो ना आपण, तर त्याचं हे काय? शाळा होती शारदा सदन नावाची. मुंबईत एक काय करायची होती? शाळा स्थापन. ती शाळाचा काय असेल? विद्वांसाठी शाळा स्थापन करणार होते. हिचा फंक्शन कसा असेल, काम कसं आहे, याची एक सभा बोलवली होती. करायची नाही करायची. त्याचे अध्यक्षस्थान कोण होते? आत्माराम पांडुरंग तरखडकर होते. ओके. वाटल्यास तुम्ही नोट्स काढताना एकाच ठिकाणी आणून घ्या ते काय काय स्टेटमेंट. तुम्हाला मी काय म्हणतोय, मागचं तुम्हाला आपण तर कधी असं बोललं नाहीये. तुम्हाला राज्यसेवाल्यांना माहित असेल की त्यावेळेस आपण 2021 का लॉकडाऊन नंतरचे पेपर घेतले होते. त्या कंबाईनच्या राज्यसेवेचे एकूण मिळून 11 प्रश्न होते आपले, पूर्ण टेस्ट स्टेटमेंटचे. म्हणजे 2 3 स्टेटमेंट उचलले होते आयोगाच्या पेपरमधले पेपर. म्हणून म्हणतो हा पेपर जेव्हा काढला आणि डीपमध्ये काढलेला आहे, वर याच्यासाठी नाही काढला, कारण तुम्ही मागच्या वर्षी मला कठीण पेपर येत आहे आपला, म्हणून त्याला पुन्हा काय करण्यात आला? थोडं सोपी करण्यात आला. सोपी म्हणजे याचाच अर्थ की तुमचा कॉन्फिडन्स लूज होते हा नाही आहे. प्रॅक्टिक हा असते की तुम्ही पुन्हा याला काय करावं, एवढं जरी व्यवस्थित केलं ना, 5 म्हणजे एवढे क्वेश्चन 200-300 मागच्या वर्षीच्या टेस्टचे पेज ना, तुम्ही खरंच सांगतो बाकी काही करू नका. आयोगाचे क्वेश्चन तेवढे आणले, तेवढंच तुम्ही रिव्हिजन पुस्तक वाचूच नका ते 1.5-2 महिने. हिस्ट्री आता वाचायचा विषयच नाही राहिला. आता काय करायचं? क्वेश्चन घ्यायचा आणि टॉपिकवर जायचं आणि तेच तिथं नोट डाऊन करून ठेवायचं.
काय काय इतर माहिती, तरच तुमच्या डोक्यामध्ये फिट येणार. आयोग तुम्हाला डेटा विचारणार नाहीये, तुमच्यासमोर फॉर्मॅट येणार आहे कशाचा, क्वेश्चनचा. तर फॉर्मॅट क्वेश्चनचा येणार तर कंटिन्यू तुमचा मारा क्वेश्चनवर असला पाहिजे, कंटिन्यू. मी तुम्हाला म्हणतो ना, मागच्या वर्षीची पण टेस्ट घ्या आपल्या, हे घ्या ना आयोगाचे क्वेश्चन घ्या, याचा तुम्ही बघा फायदा किती होते. आणि विश्लेषण बरोबर बघा. आणि विश्लेषण तुम्हाला माहिती आहे, जे शीट दिले आहे ते, या शीटपेक्षा जे बोलतोय आपण ते खूप महत्त्वाचं असते. पॉलिटिला तुम्हाला लक्षात आलं असेल की ते बाकीच्या काही मुलांना गरजेचं असतं म्हणून ते आपण पाठवतो काही गोष्टी. तर हे एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे तुम्ही पंडिता रमाबाईचा क्वेश्चन पाहिलं, फटकन काय करता, पंडिता रमाबाईबद्दल आपण तो टॉपिक घ्यायचा आणि इथं नोट डाऊन करून ठेवायचे काही काही महत्व. आणि काही गोष्टी आठवतातच आहेत ना आपल्याला. शारदा सदन त्यांनी स्थापन केलेले होते, त्यांना महाराष्ट्रात तेजस्विनी म्हणतात, हे लिहायची गरजच नाही आपल्याला. मग असे जे माहित आहे ते लिहूच नका आणि बाकीचे नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे तुमचा ऑफ ह्या गोष्टीचा अभ्यास होते 1.5 महिने. वेळ बी जाणार नाही, काही होणार नाही. मग क्वेश्चन 68 पुढीलपैकी कोणी 1857च्या उठावाच्या वेळी साधू व फकीराच्या वेशात राहून लष्करी छावण्यात इतरत्र क्रांतीचा काय केला होता, प्रसार केलेला होता. कोण होता, मौलवी अहमद शाह होता की अली नलिक खान होता, नवाब वजीद अली जो अवधचा नवाब होता, बरोबर आहे, की अजीमुल्ला खान होता. तिथल्या शीटवरून पाहू नका, शीटवर काय करा, शीटवर चुकीचे राहू शकते, प्रिंटिंग मिस्टेक. बरोबर आहे की नाही. कोण होता, अजीमुल्ला खान होता, कोण होता, मौलवी अहमद शाह होता की अली नली खान होता. तुमच्याजवळ उत्तर आयोगाने शीटमध्ये हा दिलेला आहे, ते पाहू नका, हे दोघांमध्ये हे करा. कोण आहे, मौलवी अहमद शाह होता की अली नली खान होता, ज्यांनी फकीराचा रूप घेऊन लष्करी छावण्यामध्ये प्रसार केलेला होता. जो हा वजीर होता बघा, हा वजीर होता, अवधच्या नवाबाचा वजीर होता, हा स्वतः नवाब होता वाजिद अली, ज्यावेळेस याच्यामध्ये इन्व्हॉल्व त्याला मग नंतर बंगालमध्ये पाठवण्यात आलेला होता. बरोबर आहे. याचं उत्तर तुम्ही सांगा, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही खरंच शोधा याचं, कारण हे जसे तसे त्याच्यावरून लक्षात ठेवू नका, प्रिंटिंग मिस्टेक बी होऊ शकते. हां, नंतर बघा मी सांगतो थोड्या वेळानं. 79 1889 मध्ये काँग्रेसने आपल्या कायमस्वरूपी शाखेची स्थापना इंग्लंडमध्ये केली, या लंडनमध्ये केली. या शाखेच्या अध्यक्षांनी कोणाची निवड करण्यात आली होती. म्हणजे बघा भारतीय समस्या बघा, सगळ्यात महत्त्वाची काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हे ब्रिटिशांच्या सुपीक डोक्यातून तयार झालेली होती. हे आपल्या थेऱ्या सांगतील हिस्ट्रीच्या, की त्यांनीच म्हणजे त्यांचं कारण लक्षात घ्या, संस्था संघटना स्थापन करणे सुद्धा हा त्यावेळेचा मोठा काय होता, एक प्रकारचा गुन्हा होता भारतासाठी. म्हणजे आपण एवढे पारतंत्र्यात होतो की आपले स्वतःचे मत सुद्धा व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता. बरोबर. आज बी आपल्या गव्हर्नमेंटने काही चुकीचं केलं, आपण लगेच काय करू, साधा पोरगा सुद्धा काय करू शकते, पंतप्रधान मोदींवर टीका करू शकते. आणि सोपी आहे ना, कारण आपल्या कॉन्स्टिट्युशनल पॉवरच तेवढे आहेत. बरोबर. सत्तेपेक्षा पॉवर कोणाला दिलेला आहे, जनतेला दिलेला आहे. पण त्यावेळी विचार करा, सत्ता त्यांची होती, आपल्याला कोणते कॉमेंट सुद्धा करायचा अधिकार नव्हता. म्हणजे आपल्यासोबत सत्ता, लोक आपले, रेवन्यू आपली, महसूल आपला, सगळं आपला, अर्थ आपला, सगळं पैसा आपला, सत्ता कोण गाजवत आहे ते, आणि त्याचा उपयोग ते आपल्यासाठी करत होते का त्यांच्यासाठी करत होते, त्यांच्यासाठी. आपल्याला बोलायचा अधिकार सुद्धा नाही. त्या याच्यामध्ये एखादी संघटना स्थापन करणे हे किती मोठा अपराध असेल. आणि हळूहळू राष्ट्रीय काँग्रेस नाही आली आहे, हळूहळू संघटना स्थापन होत गेल्या. आणि त्याचाच मूर्त रूप तुम्हाला माहिती आहे, 1857चा उठाव झाला. उठाव झाल्यानंतर काही ते शांत बसले नाही, त्यांनी त्याचा परिमार्श काढलाय की हा उठाव नक्की झाला कसा. आणि त्यातून एक सगळ्यात महत्त्वाची डोक्यात आलाय, सत्ता आणि जनता याच्यामध्ये मोठी काय निर्माण झाली आहे, दरी निर्माण झाली आहे. आणि हेच दरी बुजवायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा सत्तेच्या जवळ आणावं लागेल. कोणाला, भारतीय जनतेला. आणि तिथून भारतीय लोकांनी कधीच मागणी केली नाही आम्हाला सत्तेमध्ये घ्या, आम्हाला सत्तेचा हे करा. आणि हळूहळू भारतीय लोकांना सत्तेमध्ये इन्व्हॉल्व्ह करायला सुरुवात केली. सत्तेमध्ये म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की त्यांना डायरेक्ट सत्ता गाजवायला लावली होती. त्यांना कायदे म्हणजे बघा, ब्रिटिश लोक भारतामध्ये कशाच्या आधारावर काम करत होते, कायद्याच्या आधारावर. कारण रूल ऑफ लॉ हे कोणाचं होतं, ब्रिटिशांचं होतं. कायद्यानुसारच ते राज्य करत होते. मग तेव्हा कळला की ते सत्ता गाजवतात कायद्याने, तर कायदा निर्मितीत आपला पहिला हळूहळू सहभाग वाढत गेला. आणि इथूनच त्यांना लक्षात आलंय की एक त्यांची एक संघटना असेल, जो 1857 सारखा उठाव एकदम भडका उठला, तो भडका उठू नये म्हणजे सेफ्टी वॉल म्हणून काम करत असेल तर एक काम करता येईल, यांची आपण जे सुशिक्षित लोक आहे, कारण 1857च्या उठावामध्ये सुशिक्षित लोक त्यात इन्व्हॉल्व झालेले नव्हते, शिक्षणाचा प्रसार भयानक झाला होता भारतीय लोकांना. या लोकांना जर हाताशी धरलं आणि यांच्या काही समस्या असतील भारतीय लोकांच्या, हे एका प्लॅटफॉर्मवर येतील, प्लॅटफॉर्मवर मांडतील आणि आपल्यापर्यंत हळूच येतील अर्ज विनंतीच्या माध्यमातून. इथून राष्ट्रीय काँग्रेसची काय झाली होती, स्थापना करण्यामागे ब्रिटिशांचा हातभार होता. तर मग हे काय म्हणते, मग भारतीय लोक, मग तुम्हाला माहिती आहे त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केले होते, पण तो फायदा आपल्यालाच झाला भविष्यात. आणि हाच
राष्ट्रीय काँग्रेस, तुम्हाला भारतीय लोकांच्या समस्या हे ब्रिटिश लोकांना, कारण पार्लमेंट कुठे होती? ब्रिटनमध्ये. ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये ब्रिटनचेच लोक होते फक्त. आणि लक्षात घ्या, तिथल्या पार्लमेंटमध्ये आपल्या समस्या मांडता यावे म्हणून ब्रिटिश लोकांना, तिथे काय सगळेच काय भारताचे असे कट्टर विरोधक नव्हते ना, उदारमतवादी लोक होते भारताच्या विषयी. तर त्या लोकांमध्ये भारतीय समस्या, बघा तुमची सत्ता आहे पण आमच्यासोबत कसे वागतात, आम्ही सगळं देतो तुम्हाला एवढा इकॉनॉमिकली आणि तुम्ही आमच्यासोबत कसे वाटते, म्हणून भारतीय समस्या ब्रिटिश लोकांमध्ये जागृती करण्यासाठी भारतीय समस्येच्या बाबतीत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठं करण्यात यावी, शाखा कुठं उभं करावे? इंग्लंडमध्ये. ही सुपीक कल्पना आली आणि त्याचे जे काही होती ते होते डिग्बी होते. हे सुपीक कल्पना त्यांनी केली आणि मग त्यांनी तिथूनच त्याची शाखा केली आणि ते शाखा जेव्हा स्थापन झाली 1889ला, त्याचे अध्यक्ष कोणाला करण्यात आले? विलियम वेडरबर्नना अध्यक्ष करण्यात आले आणि डिग्बी हे काय होते? त्याचे सचिव होते. तर हे होते अध्यक्ष ते वेडरबर्न. नंतर बघा 17वा क्वेश्चन, लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या होम रूल चळवळी संबंधित विधाने विचारात घ्या. होम रूल चळवळ सगळ्यात महत्त्वाचं. होम रूल चळवळ पहा, इतिहासाचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं की कोणती घटना अचानक नाही झाली आहे, त्याला काहीतरी बेसिक असतो, काहीतरी त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते आणि बॅकग्राऊंड जोपर्यंत असं हिस्ट्री कळत नाही. हा होम रूल चळवळीचा एक कालखंड बघा. लोकमान्य टिळकांची तुरुंगातून काय झाली होती? सुटका झाली होती, बरोबर आहे. मवाड सगळे नेत्यांच्या मृत्यूच्या जवळपास गेले होते किंवा ते शिथिल झाले होते राजकारणातून. आणि याच वेळेस जर आपण बघितलं तर पहिलं महायुद्ध जो म्हणतो फर्स्ट वर्ल्ड वॉर, हा काय होतो? झालेला होता सुरू. म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉरची पार्श्वभूमी तयार झालेली होती. अचानक काही युद्ध अचानक घडत नाही, त्याला काहीतरी पार्श्वभूमी राहते आणि तो वर्ल्ड वॉर सुरू होण्याची पार्श्वभूमी. आणि त्याच वेळी लोकमान्य टिळकांच्या जेव्हा तुरुंगातून सुटकून आले तेव्हा त्यांना कळलं होम रूल म्हणजे इथल्याच स्थानिक लोकांचा रूल असेल या व्यवस्थेत. त्यांनी पूर्ण स्वराज्य मागितलं नाही कधीच, पण कधी म्हणजे लोकमान्य टिळकांनी त्यांचं पहिलं मत काय होतं की हा इथल्या सत्तेच्या लोकांची सत्ता असली पाहिजे, लोकांची सत्ता असली पाहिजे. इथून होम रूल चळवळ आली, ॲनी बेझंटने आली ती कन्सेप्ट आणि ती मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ती राबवली होती कोणी? लोकमान्य टिळकांनी. आणि याची जी स्थापना झाली 28 एप्रिल 1916 रोजी बेळगावच्या बैठकीत होम रूलची स्थापना झाली, बरोबर आहे. संपूर्ण स्वराज्य प्राप्त करणे नाही, संपूर्ण नाही, काय वसाहती अंतर्गत स्वराज्य. पण लोकमान्य टिळकांच्या पहिली आयडिओलॉजी काय होती? संपूर्ण स्वराज्य होतं आधी. पण होम रूल चळवळीच्या वेळेस काय होती त्यांचा विचार? संपूर्ण स्वराज्य नव्हता, कोणता होता? वसाहती अंतर्गत. त्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. या संघटनेचे अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा होते व नरसिंह चिंतामण केळकर हे त्याचे सचिव होते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. टिळकांनी होम रूल चळवळीचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत होते, संपूर्ण भारत नव्हते, संपूर्ण काय होते? महाराष्ट्र. पण कोणतं वगळता? मुंबई वगळता. आणि मुंबई सह संपूर्ण भारत कोणाचा होता? ॲनी बेझंट यांचा होता. ओके, त्यामुळे ही सुद्धा स्टेटमेंट चुकीची आहे. अ आणि क बरोबर आहे. आपल्याला विचारलंय विधान योग्य का? अ आणि क बरोबर. अ क बरोबर. पर्याय नंबर 4. क्वेश्चन नंबर 71, पुढील विधाने विचारात घ्या. अभिनव भारत ही उघड व सदशीर मार्गाने कार्य करणारी संघटना होती. मित्रमेळा ही सशस्त्र गुप्त संघटना होती. आता बघा, पहिल्यांदा भारतातली गुप्त संघटना जर कोणी स्थापन केलेली असेल तर ती होते आपले विदा सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचा जो वाद नंतरचा काही असेल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण तर वादात पळालंच नाही पाहिजे या गोष्टीचं, कारण आपण स्टुडंट देशासाठी सगळ्यांनी तेवढंच काम केलेलं आहे जेवढं प्रत्येकाने केलेला होता त्यावेळी. तर सगळ्यात मोठं काम काय? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतातली पहिली अनुशीलन समिती नाही आहे, पहिली समिती, पहिलं कोणतं आहे? अभिनव भारत संघटना आहे. ही भारतातली पहिली संघटना आहे, गुप्त संघटना, जी क्रांतिकारकांची संघटना आहे. आणि ही संघटना पूर्णपणे जे जोसेफ मॅजिन्युटा इटलीच्या एकीकरणासाठी स्थापन केलेला यंग इटली नावाची, या यंग इटली जे 1831ला स्थापन झाली होती, फ्रान्समध्ये स्थापन झाली होती. ती आपल्याला वाटते इटलीमध्ये असेल, ती होती फ्रान्समध्ये स्थापन, कारण इटली म्हणून त्याला हद्दपार करण्यात आलेला होता. त्यानं फ्रान्समध्ये स्थापन केली होती 1831 मध्ये. आणि त्या संघटनेच्या धर्तीवर भारतात अभिनव भारत ही संघटना यंग इटलीच्या धर्तीवर अभिनव भारत ही कोणी चालू केली होती? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1904 ला पहिले त्याचा राष्ट्र समूह हे स्थापन केली होती. राष्ट्रसमूहच होती ना. राष्ट्रभक्त समूह ही स्थापन केली पागेंच्या मदतीनं. आणि हे राष्ट्रभक्त समूहाचाच रूपांतर 1900 मध्ये कशात करण्यात आला? मित्रमेळा संघटनेत. आणि ही मित्रमेळा संघटना पूर्णपणे सनदशीर मार्गाने कार्य करणारी होती. कशी होती? सनदशीर मार्गाने. आणि याच मित्रमेळाचे रूपांतर 1904 रोजी कशात करण्यात आलंय? अभिनव भारत. मी मगाशीच म्हणलं अभिनव भारत ही यंग इटलीच्या धर्तीवर होता, म्हणजे कशी होती? सशस्त्र गुप्त क्रांतिकारी संघटना होती. ठीक आहे.
त्यामुळे हे दोन्ही पर्याय चुकीचे आहे, कारण इथं संरक्षित लिहिलं, इथं गुप्त गुप्त संरक्षित होती मित्र मेळावा आणि सशस्त्र क्रांतिकारी होती कोणती, अभिनव भारत. त्यामुळे दोन्ही पर्याय काय आहे, चुकीचे आहे. अ आणि ब चुकीचा. नंतर बघा क्वेश्चन नंबर 72, कोणाच्या नेतृत्वाखाली लाहोरमध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पार्टीतर्फे सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. बघा एका शब्दामुळे तुम्हाला कन्फ्युजन वाढू शकते, बाकी काही नाहीये. आपल्याला माहित आहे सायमन कमिशनच्या विरोधात मोर्चा कोणी काढला होता हे सगळ्यांना माहित आहे, पण आपल्याला एका शब्दामुळे काय होते, कधी कधी काय होते, कन्फ्युजन लेवल वाढू शकते. तर ते कोण होते, लाला लजपत राय. आज सगळ्यात महत्त्वाचं सायमन कमिशन होते, ते 7 सदस्य कोण होते, ब्रिटिश होते. पहिली गोष्ट लक्षात घ्या, हा सायमन कमिशन आला का, तर 1919चा कायदा होता बरोबर आहे. या 1919च्या कायद्यामध्ये जो भारतीयांना अधिकार देण्यात आलेला होता, म्हणजे लक्षात घ्या, आज तुम्ही जेवढं बघता 1919चा कायदा एवढा इम्पॉर्टंट, तुम्हाला वाटतं 35चा कायदा, 35च्या कायद्याचा बेसच कोण आहे, 1919चा कायदा. जे तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिस्ट वगैरे आहे माहिती आहे का तुम्हाला, युनियन लिस्ट, सेंट्रल ज्याला म्हणतो स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, समोरची सूची वगैरे, ही सूचीची पहिली तरतूद म्हणजे तेव्हा 2च सूच्या होता, हे 1919च्या कायद्याने आणून दिलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं. आणि जे काही आपली गव्हर्नमेंट जे प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली पहिल्यांदा, म्हणजे आपण मागत होतो केंद्रामध्ये स्वायत्तता, पण पहिलं प्रांतात दिली. प्रांतात स्वायत्तता म्हणजे तुमच्या राज्याचा कारभार तुम्हीच चालवू शकता भारतीयाला, म्हणजे मिनिस्ट्रीपद भारतीयांना देणार, पण पूर्ण दिला का नाही. तर त्यांच्याकडे रिझर्व्ह खाते त्यांच्याकडे ठेवले, जेवढे डिपार्टमेंट आहे, आणि जेवढे अनरिझर्व्ह खाते आहेत म्हणजे बिना महत्त्वाचे खाते ते कोणाला देण्यात आले, भारतीयांना देण्यात आले होते. तो होता 1919चा कायदा. आणि याच 1919च्या कायद्यात अशी नमूद होती, याच्या दर 10 वर्षांनी काय करण्यात यावी, सुधारणा करण्यासाठी किंवा अजून हप्ते अधिकाराचे हप्ते देण्यासाठी दर 10 वर्षांनी एक समिती नेमावी. कोणी, ब्रिटन पार्लमेंटने. ब्रिटन पार्लमेंट म्हणजे ब्रिटनची गव्हर्नमेंट करेल. मग हे 10 वर्षांनी यायला पाहिजे, म्हणजे केव्हा यायला पाहिजे, 1929ला यायला पाहिजे समिती, पण आली केव्हा, 27ला. कारण का होती, तिथली जे हुजूर पक्ष होता, हे हुजूर पक्षाच्या विरोधात ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष वाढत चालला होता, आणि तिथे एक्झिट पोल सांगत होता हुजूर पक्ष सत्तेवरून जाईल. आणि तुम्हाला माहिती आहे 1929चा मोठी जागतिक मंदी आलेली होती, त्याची पार्श्वभूमी ऑलरेडी तयार झाली होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार जात होते तिथल्या लोकांचे, त्यामुळे हुजूर पक्षावर मोठा म्हणजे असंतोष होता. आणि हुजूर पक्ष हा पूर्णपणे भारत विरोधी होता, बरोबर आहे. त्यांना वाटे भारतावर सत्ता असलीच पाहिजे आपली, आणि आपण सत्ता गाजवते हे आपलं मोठं काम आहे. त्यामुळे हुजूर पक्षाला वाटलं जर मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारतीयांना जास्तीत जास्त काय देईल, अधिकार देईल, आणि हे अधिकार देऊ नये जास्तीत जास्त, म्हणून त्यांनी आधी सायमन कमिशनची स्थापना केली. आणि तुम्हाला माहिती आहे या सायमन कमिशनमध्ये भविष्यातला ब्रिटनचा पंतप्रधान होता कोण, क्लायमेट ॲटली हा सदस्य होता त्याचा. आणि हाच क्लायमेट ॲटली लक्षात घ्या, पुढे भविष्यात ब्रिटनचा पंतप्रधान होते, पण तो सायमन कमिशनच्या 7 सदस्यामध्ये तो पण एक सदस्य असतो, आणि ही सदस्य सगळे ब्रिटिश होते. आणि भारतीयाच्या म्हणणं होता हप्ते आम्हाला कायदे म्हणजे जे काय आमची सुधारणा असणार ते आमच्यासाठी असणार आहे, मग आमच्यासाठी असणार आहे तर आम्हाला काय पाहिजे हे आम्हाला माहित असेल, तर आम्ही एक बी नाही आहे तिथं, म्हणून सगळेच ब्रिटिश आमच्यासाठी काय कसे काय ठरवणार, म्हणून त्यांनी विरोध केलेला होता. आणि हाच विरोध म्हणजे सायमन कमिशन होता. ठीक आहे, त्याला लाला लजपत राय. 73वा क्वेश्चन आहे, सावरकरांनी इंग्लंडमध्ये हिंदी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या अध्यक्षतेखाली 1857च्या उठावाला 50 वर्ष, बघा 1857चा उठाव झाला होता, 1857चा उठावाला 50 वर्ष म्हणजे 1907ला, म्हणजे हा जो समारंभ केला होता तो कोणत्या वर्षी केला होता, 1907ला. आणि 1906ला सावरकर, आपले स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे गेले होते, इंग्लंडला गेले होते. छत्रपती शिवाजी स्कॉलरशिपच्या माध्यमातून जे श्यामजी कृष्णा वर्मा यांनी जे छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप देत होते त्या स्कॉलरशिपच्या याच्यावर हे कुठे गेले होते, लंडनला गेले होते. लंडनला आणि तिथून अभिनव भारतचं काम करत होते, आणि वाङ्मयी भाषेमध्ये ते काय करत होते, शस्त्रपुरवठा पाठवत होते, कुठं, भारतामध्ये. तर ठीक आहे, ते कोण होते, तर ते त्यांनी कोणाच्या मदतीने हा 50वा 1907ला 50वा 1857चा उठाव साजरा केला होता, तर कोण होते, बॅरिस्टर राणा होते. हा लक्षात ठेवा. एक पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी गांधीजींच्या असहकार ठरावास विरोध केला होता. सगळ्यात मोठा विरोध होता बॅरिस्टर जिनाचा होता, ॲनी बेजनचा होता, मदन मोहन मालवीय यांचा होता, अनिंचा होता, बापूजी यवतमाळचे त्यांचा होता, आणि कोणाचा होता, खावर्डे यांचा होता. ठीक आहे, आणि हे त्याच्यामध्ये 2 वाद झाले होते. त्यामुळे हे जरी टिळकांचे व्यक्ती होते, कारण लोकमान्य टिळकांचा ऑलरेडी काय झालेलं होतं, 1 ऑगस्ट 1920ला मृत्यू झाला होता, त्यानंतर 2 गट पडले विचारामध्ये, की गांधीला सपोर्ट करायचा की गांधीला सपोर्ट नाही करायचा. ते सपोर्टिव्ह निघाले, शिवरामजी परांजपे आणि कोण, खाडिलकर. त्यामुळे हे नाही आहे. अ आणि ब बरोबर. नंतर शेवटचा आपण हा क्वेश्चन घेऊ आणि मग नंतर दुसऱ्या व्हिडिओ म्हणून टाकू. बाकी विठ्ठलभाई पटेल, ज्याला पटेल बिल म्हणले जाते, बरोबर आहे, ते 1919ला तो आणला होता बिल. तर आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी मध्यवर्ती कारागृहात म्हणजे सेंट्रल दिल्लीच्या कायदे मंडळात बिलास अनुकूल
प्रणय प्रभाव हे नाटक कोणी लिहिलेले होते? म्हणजे आंतरजातीय विवाह म्हणजे दोन कास्टमध्ये इंटरकास्टला मान्यता देणारा हा कायदा होता, जो गुन्हा ठरणार नव्हता, जो आपला स्थानिक आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून एक गुन्हाच होता ना तसं करणे त्यावेळेस. तर त्याला मान्यता देणे, कायदेशीर आधार देण्यासाठी पटेल बिल आणण्यात आलं होतं. आणि या पटेल बिलला सगळ्यात मोठा विरोध लोकमान्य टिळकांचा होता, मदन मोहन मालवीय यांचा होता. तर लक्षात घ्या, तर याला कोणी म्हणजे याच्या सपोर्टिव्ह कोण होते? तर ब्राह्मणेतर चळवळीचे सगळ्यात मोठे अग्रेसिव्ह नेते म्हणजे कोण? दिनकरराव जवळकर होते. आणि यांनीच हा प्रणय प्रभाव नावाचा काय केलं होतं? नाटक सादर लिहिलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे यांचा गाजलेला नाटक कोणता होता दिनकरराव जवळकरांचा? देशाचे दुश्मन, ज्याची ब्राह्मणांवर, पुण्यातल्या ब्राह्मणांवर आणि लोकमान्य टिळकांवर जहिरी काय केली होती? टीका केली होती. ते म्हणजे दिनकरराव जवळकर. दिनकरराव जवळकरांचे त्यावेळेचे मित्र कोण होते? त्यांचे एकदम पुण्यातले जेधे सर. आणि जेधे आणि जवळकरांमध्ये नंतर काय झालं? 7 ते 8 वर्षानंतर वाद झाला आणि वादातूनच दोघेही वेगवेगळे झाले. ठीक आहे. दिनकरराव जवळकर बहुतेक इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले, त्याच्यातून त्यांचा वाद झाला होता की कुठून पैशातून गेले, काय गेले. ठीक आहे.